तो म्हणजेच मुरलीधर 11 मुरबी कामाक्षी रायगड यांच्या विरोधात विक्रोळी संगनायक होते. दोन्ही आपण बघितलं, दोन्ही कॅप्टन अंकुर सिंग आणि मंगेश वैतीच्या मध्ये ही लढत मैदानामध्ये सुरू होतोय. नाणेफेक जिंकली मंगेश वैतीने, निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करू आणि इन्व्हाइट केले बॅटिंगला ते मुरलीधर 11 मुरबी कामाक्षी रायगड या संघाला. तर ऑल द बेस्ट दोन्ही कॅप्टन, दोन्ही संगनायकांना खूप साऱ्या शुभेच्छा. विद्युत प्रकाश झोतामध्ये हा ऑफिशियली हा सामना इथे सुरू होतोय. मागचा सामना आपण एक इनिंग आपण बघितली ते म्हणजेच प्युअर लाईट्समध्ये, नंतर आपण कृत्रिम प्रकाश झोतामध्ये आपण दुसरं सत्र पण बघितलं. पण आता मात्र हा सामना निश्चितच प्रेक्षकांची उत्कंठा वाढवेल आणि जे जे प्रेक्षक कृष्णा सातपुते ऑफिशियलच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, स्मार्टफोन लॅपटॉप कम्प्युटर सुद्धा ही स्पर्धा बघतायत, त्या सर्वांचं या प्रहार प्रीमियर लीगमध्ये अण्णाभाऊ साठे क्रीडांगणावर मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. ओपनिंग बॅट्समन ऑन द ग्राउंड आपण बघतोय की थॉमस डायस आणि त्याच्यासोबत सुनील चावरी आलाय. दोन आपण बघतोय फलंदाज आघाडीचे लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आणि थॉमस डायसला आपण बघतोय की बऱ्याच वेळानंतर आपण त्याला मात्र खेळपट्टीवर बघतोय. इव्हन मागच्या काही स्पर्धा तो खेळलाय सुद्धा, पण एकच चांगल्या परफॉर्मन्सची अपेक्षा आहे असं आपण निश्चित अपेक्षा ठेवली होती आणि ती अपेक्षा पूर्ण सुद्धा केली, प्रेक्षकांची अपेक्षा पूर्ण केली आणि एक अर्धशतक सुद्धा या सीझनमध्ये त्याच्या बॅटमॅनना बघायला मिळालं. इंटर बोरवली में इन्होंने बहुत बढ़िया था, अच्छा प्रदर्शन किया था और वो अर्धशतक बनाया था. लाजवाब बल्लेबाजी की थी, फिटनेस से स्ट्रगल कर रहे थे लेकिन उसके बाद में बहुत अच्छी वापसी हुई, अच्छा कमबैक किया है. चला सुरू करूया सामना. पंचाचा सिग्नल येतोय कल्याणी घोरपडे यांचा. मॅच इज ऑन आणि स्ट्राईक एंडचे अंपायर आहे ते शशी साटम. गोलंदाजी मार्कवर गिरीश कोसरेकर, अत्यंत अनुभवी गोलंदाज या संघाचा, अत्यंत जुना खेळाडू जो गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला गोलंदाजी करण्यासाठी. इज अ व्हेरी गुड लेदर क्रिकेटर ऑल्सो. आणि पहिला चेंडू प्ले, पहिला चेंडू 7-17 इनसाइड आउट थ्रू द कव्हर्स एक्झिक्यूट केलाय. चेस सुरू आहे पण चेंडू थांबत नाहीये आणि इथे मात्र क्लास बघायला मिळाला पहिल्या चेंडूवर. थॉमस जायसच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर सुरुवात चांगली, चौकार. अच्छा स्ट्रोक था, बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर गेंद थी और गेंद को वैसे कवर के क्षेत्र में खेलना चाहते थे. गेंद पॉइंट क्षेत्र में चली गई, बिल्कुल आप देखते पॉइंट का खिलाड़ी उनके सर के ऊपर से बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए. ये अच्छा स्ट्रोक था. गिरीश बहुत अच्छे गेंदबाज हैं, उनके खिलाफ अच्छी स्ट्रेटजी बल्ले के बीचों बीच खेलना चाहते हैं और आगे आकर खेलने की कोशिश हो रही है बल्लेबाज थॉमस डाइस द्वारा. पुढील चेंडू इथे मात्र आउटसाइड एज होती. एसटी रक्षकाकडून चूक झाली आहे. विकेट किपर आपण स्वतः कॅप्टन उभा आहे एसटीच्या मागे, म्हणजेच मंगेश वैदी. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर आपण बघतोय. तो म्हणजेच गोरेगावचाच खेळाडू आपण बघतोय की डीप मिड विकेटला हुजेर शेखला तुम्ही बघत आहात. अंडर 22चा खेळाडू आहे आणि एक आपण बघतो आपण एखादा निखिल जाधव जो डीप एक्स्ट्रा कव्हरला सर्कलच्या बाहेर बाउंड्री लाईनवर पेट्रोलिंग करतोय. नेक्स्ट बॉल गिरीशचा. हो, अजून एक चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, कॉट बिहाइंड. मागच्या चेंडूत चूक आणि ती चूक लगेच सुधारली आहे पुन्हा एकदा. गिरीश कोसरकरने टाकलेला चेंडू तिथे छेडखाणी करण्याचा प्रयत्न केला. विकेटच्या मागे कॅप्टन सज्ज होता, इथे झेल टिपलाय आणि मोठी विकेट गळायला लागली आहे. मोठी विकेट मात्र हाताला लागली आहे ती गिरीश कोसरेकरच्या फलंदाज बाद. देर आए दुरुस्त आए, एक बार फिर अपने गलती की थी लेकिन सामने से तारीफ करनी होगी गिरीश कोचरेकर की. बढ़िया गेंदबाजी आउट ऑफ द ऑफ स्टंप. देखिए आउट ऑफ द ऑफ स्टंप गेंदबाजी कर रहे हैं, दोबारा थोड़ा सा पीछे हटकर गेंद को ऑफ साइड पर खेलना चाहते थे, बाहरी किनारा, और विकेट कीपर ने कोई गलती नहीं की. बहुत अच्छा कैच लिया गया. गिरीश कोचरेकर को सफलता मिली है और बड़ी मछली जाल में फंसी है. ये कमाल के खिलाड़ी हैं, जब चलते हैं तो बिल्कुल सामने वाला गेंदबाज पूरी तरह से खामोश रहता है, लेकिन गिरीश कोचरेकर ने एक बहुत बड़ी विकेट प्राप्त की है. थॉमस थोडासा नाराज आहे कारण आपण बघतो की सातत्याने 2 चेंडू अशा प्रकारे हाताळले, ऑफस्टोनच्या बाहेर इन्व्हाइट केलं. खूप चांगला लेग कटर चेंडू होता आणि त्याला छेडखाणी करण्याचा प्रयत्न आपण बघितलं की तो फलंदाज बाद झाला कॉड बिहाइंडच्या स्वरूपामध्ये. पण इथे मंगेश वैतीच्या चेहऱ्यावर जे समाधान होतं ते बघायला मिळालं किंवा हास्य होतं ते बघायला मिळालं, कारण त्याला माहिती की मागच्या चेंडूवर त्याचा मी झेल सोडलाय आणि इथे मात्र पुन्हा एकदा संधी निर्माण झाली, जिथे मात्र संधी निर्माण केली पुन्हा एकदा गिरीश कोसरेकरने. आता मला चूक करायची नाहीये आणि ती विकेट काढली आणि एक मोठा हादरा बसलाय तो मुरलीधर 11 मुरबी कामाक्षी या संघाला. प्रसाद, किसी भी गेंदबाज के खिलाफ जब पहली गेंद पर चौका आता है ना तो वो कमबैक करना चाहता है, थोड़ा गुस्सा भी आता है, लेकिन नियंत्रण के साथ आउट ऑफ द ऑफ स्टंप अच्छी गेंदबाजी करते हुए लाइन लेन पर निर्भर है, अनुशासन के साथ गेंदबाजी की और वो उनकी ताकत है, अनुशासन के साथ गेंदबाजी करना, उसका फायदा उनको मिला है. ऑन साइडला थोडासा क्रॉस बॅटेड शॉट चेंडू हवेमध्ये, हुजेर चेंडूच्या खाली, उचूक करत नाहीये. व्हेरी गुड कॅच, चांगला फिनिश आणि अजून एक विकेट. हुजेर शेख आपण बघतोय जो मिड विकेटला फिल्डिंग करतोय. आपण सध्या बघतोय की याच संघाला बिलॉंग करणारा, म्हणजेच रायगड संघाला बिलॉंग करणारा, किंवा आपण बघतोय की या स्पर्धेमध्ये मुरलीधर 11 मुरबी कामाक्षी 11 या संघाला बिलॉंग करणारा फिरोज शेख या संघामध्ये आहे आणि त्याचाच भाऊ त्याच्या अपोनंट खेळतोय, तो म्हणजे सक्का लहान भाऊ तो फिरोज शेखचा हुजेर शेख याने अप्रतिम झेल टिपलाय. प्रसाद, जिस तरह से राजेंद्र सानप का जो टूर्नामेंट हुआ था उस टूर्नामेंट में बहुत प्यार मिला था उजेर को, बहुत बढ़िया बल्लेबाजी की थी और बाकी जो अनुभवी खिलाड़ी जिन्होंने अच्छा प्रदर्शन नहीं किया लेकिन विक्रो
इन्फ्लुएंस के लिए कमाल का प्रदर्शन किया था उजेर ने और बहुत प्यार मिला था। अच्छा कैच, लेकिन गिरीश बहुत बढ़िया गेंदबाजी नाही करी। निश्चितच ज्याप्रमाणे तू त्या स्पर्धेचा उल्लेख केला आणि त्याच स्पर्धेमध्येच हुजेरची विकेट फिरोजनेच काढली होती, क्लीन बोल्ड केलं होतं पायाच्या मागून आणि डिचवलं होतं अक्षरशः छोट्या भावाला. ती सुद्धा क्लिप व्हायरल झाली होती tenniscricket.in माध्यमातून. पण या गोष्टी होत असतात कारण आपण बघतो की सख्खे घरातले भाऊ आहेत, पण सध्या दोघांचंही ट्रेडिंग खूप वरच्या लेवलला आहे. अंडर 22 क्रिकेट ज्याप्रमाणे खेळलाय गतवर्षी जेव्हा आम्ही गोरेगावची जी स्पर्धा पार पाडली गोरेगाव फिरता चषक, आणि त्या स्पर्धेमध्ये काय दर्जेदार परफॉर्मन्स बघायला मिळाला या संघाचा आणि त्या संघाच्या माध्यमातून खूप चांगला परफॉर्मन्स हुजेरने केला होता. आणि अपकमिंग टॅलेंट आहे, अपकमिंग टॅलेंट गोरेगावमधलं आणि काय छाप सोडतंय सुद्धा आपण मागच्या काही दिवसांमध्ये बघितलंय. आणि आपण बघतोय की या षटकातल्या चेंडूवर आपण बघितलं 2 विकेट गिरीशने काढल्यात. दोन्ही विकेट आपण बघतोय फलंदाज जे बाद झाले त्यामध्ये आपण फलंदाज थॉमसला बघितलं, थॉमस बाद झाला, त्याच्या मागोमाग विकेट आपण बघितली सागर रणपिसेची सुद्धा विकेट काढली आहे. आणि हे 2 मोठे धक्के दिलेत ते गिरीश कोचरेकरने. बॅक टू बॅक विकेट आहे, हॅट्रिक बॉल असेल तो गिरीश कोचरेकरचा. स्ट्राईक एंडला सुद्धा कॅप्टन येतोय बॅटिंग करण्यासाठी. आता मात्र अंकुर सिंग. हॅट्रिक बॉल, फिल्डिंग त्याप्रमाणे सेट केली आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आय थिंक बोलवतोय मंगेश जस्टीच्या मागून. डीप पॉइंटला खेळाडू सेट केलाय. रोहित भालेराव आहे डीप पॉइंटला. हॅट्रिक बॉल. हो चेंडू चांगला खूप राईज होतोय. संधी रनआउटची सुद्धा होती पण योग्य कॉल सुनील चावरीचा. पुढे सरसावला होता फलंदाज. खूप चांगला अनइव्हन बाउन्स म्हणेन हरकत नाही कारण आपण बघितलं की ज्याप्रमाणे ज्या रेंजमध्ये चेंडू होता तो ऑन साईडला बघा तुम्ही बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये. खूप चांगला राईज सुद्धा मिळाला या चेंडूला. स्लॉग हिट करायचा, पूल करायचा प्रयत्न डीप स्क्वेअर लेगमध्ये, पण चेंडू अचानकपणे जास्त बाउन्स होतोय. शोल्डरला चेंडू लागून मागे जातोय आणि तोपर्यंत डॉट बॉल. फुल लेंथ ऑन साईडला स्वीप, शतशक आहे. विक सिग्नल घेण्याचा प्रयत्न होता. व्हेरी गुड फिल्डिंग शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये पंचांच्या डाव्या बाजूला. आणि काय षटक, अप्रतिम षटक बघायला मिळालं. पहिल्या चेंडूवर चौकार, पण नंतर मात्र धावेंसाठी स्ट्रगल. इथे मात्र अक्षरशः घाम गाळावा लागलाय तो मुरलीधर 11 मुरबी कामाक्षी या संघाला. 2 विकेट्स त्यांनी गमावलेत आणि बाकीचे सर्वच्या सर्व चेंडू आपण अनालिसिस बघितलं. पहिल्या चेंडूवर चौकार, नंतर डॉट, नंतर 2 विकेट आणि पुन्हा त्या डॉट. सुरुवात चांगली विक्रम विक्रोळी संघाची. लेकिन फिनिश किसने अच्छा किया? गिरीश कोचरेकर ने फिनिश बहुत अच्छा किया। चौके के साथ आगाज बहुत ही बेहतरीन स्ट्रोक था थॉमस का। उसके बाद में ये पहला ओवर है, 4 रन दिए गए हैं और 2 विकेट, 2 शिकार किए गिरीश कोचरेकर ने। बहुत बढ़िया गेंदबाजी की, एक इकोनॉमिकल अच्छा ओवर है। हर बार प्रसाद जी देखिए तो बल्लेबाजों की तारीफ में जो छक्के चौके लगते हैं, लेकिन गेंदबाजों के लिए कम ऐसा अवसर आता है जिसमें तारीफ होती है। आज गिरीश कोचरेकर की तारीफ होनी चाहिए, शानदार गेंदबाजी की है। तो दोन्ही संघ आपण बघतोय खूप चांगले बॅलन्स आहेत. एका बाजूला आपण बघतो अंकुर सिंग सुद्धा कॅप्टन आहे, त्यानंतर थॉमस डायस वाईस कॅप्टन, प्रथमेश बेलछेडा, सागर रणपिसे, सुनील चावरी, योगेश पवार, आशिष मेहरुल, त्यानंतर इरफान उमेर, फिरोज शेख, रितांशु पाटील आणि राकेशला आपण बघतो या संघामध्ये. तर एका बाजूला आपण बघतो की मंगेश वैती याच्या नेतृत्वाखाली हा संघ इथे खेळतोय. मंगेश वैती स्वतः कॅप्टन, प्रितेश जोशी जो ठाण्याचा खेळाडू आहे, निखिल जाधव गोरेगाव गिरगाव, त्यानंतर नागेंद्र, त्यानंतर अखिलेश अभिषेक आंगणे सुद्धा आमच्यासोबत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ॲज अ 12th मॅन म्हणून काम पाहत आहे. हुजेर शेख आहे, गिरीश कोचरेकर, सोहम दमाले, अपकमिंग यंगस्टर जबरदस्त खेळाडू, अपकमिंग 22 अंडर 22चा खेळाडू, त्यानंतर मुकेश दास, सुमित आवटे असं तुम्ही बघताय या संघामध्ये गोलंदाजीच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळेल. तोच होते गोलंदाजी मार्कवर सुमित आवटे, अपकमिंग टॅलेंटेड क्रिकेटर. वेगवान चेंडू, प्रचंड वेग, कॉट बिहाइंड द बिल, यस इट इज, फलंदाज बाद, बिहाइंड द स्टंप. आपण बघतोय मंगेश कुठली चूक करत नाहीये. प्रचंड वेग होता चेंडूवर, हलकीशी बॅटची एज घेऊन सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये आणि धक्का लागला. अजून एक फलंदाज बाद. आज देखिए गेंदबाज बिल्कुल इस वक्त तेज गेंदबाजी कर रहे हैं नियंत्रण के साथ और विकेट प्राप्त कर रहे हैं। तीसरे विकेट का पतन सुमित आवटे ने गुजरात में जाके भी बहुत बढ़िया प्रदर्शन किया था। धर्मपुर में अभी फिलहाल देखिए इस ओवर में बस स्ट्राइक किया। सुनील चौहरी बैक टू द पेमेंट चले गए हैं इस विकेट पर। गेंदबाज अपना जलवा दिखा रहे, शानदार गेंदबाजी। अब परेशानियां बल्लेबाजों के लिए बढ़ती भी। पहिल्याच चेंडूवर स्ट्राइक केलंय सुमित आवटेने, की कुठल्या दर्जाचा तो गोलंदाज आहे. एक खूप चांगला स्विंग सुद्धा राखू शकतो. आणि आपण बघितलं की इथे मात्र वेगाने इम्प्रेस केले, वेगाने सरप्राईज केलंय. आणि सुनील चावरी थोडासा नाराज आहे या निर्णयावर, कारण निश्चितच त्याला अपेक्षा नव्हती की अशा प्रकारे चेंडू निघून जाईल, मागे अपील होईल आणि त्याच्यावर ताबडतोब आपल्याला बघायला मिळेल की मात्र अपील उचलून धरलंय. हॉर्निमन मॉल आपण बघत आहोत आणि ते निश्चितच आमच्या कॅमेरामॅनने तो खूप चांगला कव्हर केलाय. आणि ते नाव तुला बघायला मिळतंय प्रशांत, कार्निवल सिनेमा. आणि जणू काही हा गोरेगाव मधला कार्निवल आहे, तो म्हणजेच प्रहार प्रीमियर लीग.
सर्वांसाठी एक मेळावा आहे आणि तो मेळावा तुम्हाला पाहायला मिळतोय. बिल्कुल सही कहा बीच मैदान पर बहुत अच्छा घमासान चल रहा है याच वेळेला आपण बघितलं तर सुप्रीमच्या मॅनेजमेंटमध्ये खूप मोठा रोल ज्यांचा असतो आणि निश्चित ज्यांचं फार मोठं योगदान असं असे संतोषजी बंड या ठिकाणी दाखल होत आहेत. मी त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. संतोष बंड यांना विनंती आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती या. फुलटा चेंडू होता, फक्त सॉफ्ट हँडने फक्त पुश केलं चेंडूला थ्रू द मिड ऑफ आणि एखादा वेळेने थोडंसं संयमी सुरुवात, कारण 6 षटकांचा सामना आहे आणि ज्याप्रमाणे मागाशी अंकुरने उल्लेख केला की जसा चेंडू येत असते त्या मेरिटनुसार आम्ही खेळण्याचा प्रयत्न करू. अंकुर स्वतः बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आहे, खूप लवकर त्याने स्वतःला प्रमोट केलंय. तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगला 4थ्या क्रमांकावर आलाय आणि खूप मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे, कारण 4 धावेंवर तब्बल 3 फलंदाज बाद झालेत. ओपनिंग पेअर आपण बघतोय किंवा ओपनिंग बॅट्समन आपण बघतोय की पूर्णपणे मागे आहेत, पूर्णपणे कोलमडलेत आणि अशा मुवमेंटला मात्र चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. त्यासाठी आपण 2 बॅट्समन बघतोय, अंकुर सिंग आणि त्याच्यासोबत आलेला आता मात्र योगेश पवार. दोन्ही फलंदाज आपण बघतोय 4थ्या आणि 5व्या क्रमांकाचे आहेत. टॉप ऑर्डरचे बॅट्समन पूर्णपणे कोलमडलेत. 2 फलंदाज त्यापैकी आपण बघतोय की सुनील चावरी आणि त्याचबरोबर सागर रणपिसे 0वर बाद झालेत. वेगवान चेंडू ऑनसाईडला फक्त दिशा दिली आहे, स्क्वेअरला चेंडू जातोय ते घेऊन, तोपर्यंत तिथे मात्र एक धाव झाली कंप्लीट फलंदाज अंकुरकडून आणि धावसंख्येला आकार देतो. धावसंख्या आपण बघतोय ती 6 धावा धावफलकावर आणि 3 गडी बाद. हा डिफरन्स आहे. गोलंदाजीमध्ये आपण बघितलं की पहिल्या षटकामध्ये ज्याप्रमाणे गोलंदाजी केली गिरीश कोसरेकरने 2 महत्त्वाच्या विकेट्स, प्राइसलेस विकेट मी म्हणेन, ज्यांची तुम्ही किंमत पैशामध्ये किंवा धावेंमध्ये करू शकत नाही किंवा स्पर्धेमध्ये करू शकत नाही, अशा प्राइसलेस विकेट 2 काढल्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याने थॉमसची विकेट काढली आणि अजून एक विकेट निश्चित काढत असताना आपण बघितलं की त्याने सागरला सुद्धा पाठोपाठच्या चेंडूवर बाद केलं होतं. सुमित आवटेचा हा चेंडू कॉपी बुक स्टाईल फटका, कार्पेट शॉट, ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू. बॉटम हँडचा खूप चांगला वापर, कारण आपण बघतो की योगेश पवार एक चांगल्या दर्जाचा एक लेदर क्रिकेटर आहे, त्यामुळे असे फटके त्याच्या बॅटमॅन आपल्याला लिलाय बघायला मिळतील. सध्या तो आपण बघतोय की बॉटम हँडचा वापर करतोय, सेट होण्याचा प्रयत्न करतोय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कारण 3 विकेट्स लवकर गमावल्यानंतर आता मात्र एक प्लॅटफॉर्म देण्याची गरज आहे, स्वतःला सेट करण्याची गरज आहे. त्यामुळे तो अंकुरच्या सोबत म्हणजे कॅप्टनच्या सोबत एक चांगली पार्टनरशिप इथे मात्र करण्याचा प्रयत्न करतोय. धावसंख्या 7, 3 गडी बाद. षटक क्रमांक 2 सुरू आहे. सुमित आवटे पहिल्या चेंडूवर सुनील चावडीची विकेट काढली आहे गोलंदाजाने. पॉवर प्ले नंबर 2 सुरू आहे समोरच्या एंडकडून, काशीनगर एंडकडून. थोडासा स्लोअर वन चेंडू, थोडासा गती परिवर्तन, ऑफ स्टंपच्या बाहेर इन्व्हाइट केले ते अंकुरला. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता चेंडूने. झाशीनगर एंडकडून आपण बघतोय गोलंदाजी सुरू आहे. मगाशी तो उल्लेख केला संतोष बंड यांचा, त्यांचं सुद्धा आगमन झालं, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे या प्रहार प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये. इकॉनॉमिकल सुमित आवटे, इनसाइड आउट, अवे फ्रॉम द बॉडी, एक पायाच्या टाचे उलवरवण का फटका एग्जीक्यूट केला है. शानदार शॉट, षटकार. अच्छा स्ट्रोक था, टाइमिंग बहुत ही बेहतरीन बल्लेबाज द्वारा, और इस वक्त प्रेशर बंद रहा था, उसको कम करने के लिए, रिलीज करने के लिए इस तरह का स्ट्रोक आपको खेलने की जरूरत है. देखिए एक्शन रिप्ले, इस गेंद के ऊपर किस तरह से बल्लेबाज टूट पड़े हैं. बिल्कुल बॉडी का बैलेंस बहुत अच्छा था, वेट ट्रांसफर हुआ थोड़ा सा आगे, पिछला पैर हवा में चला गया और गेंद को ऑफसाइड पर खेलते हुए अच्छा स्ट्रोक था. अब दबाव है, प्रेशर में आपको विकेट के ऊपर खड़े भी रहना है, और जब खराब गेंद आएगी तो उसके ऊपर आपको अच्छी बल्लेबाजी करनी है. प्रसाद, इन्होंने कहा था कि मिनट के हिसाब से बल्लेबाजी करेंगे, तो उसी अंदाज में बल्लेबाजी कर रहे हैं अंकुर. मगाचा एक प्रश्न होता प्रशांत तुझा की विद्युत प्रकाश झोतामध्ये खेळणं आणि किंवा इव्हन दिवसा ढवळ्या खेळणं, काय फरक असतो? फरक खूप मोठा असतो असं मी म्हणेन. क्रिकेट एका जागी आहे, पण असं मी म्हणेन की अशा मोमेंटला तुमच्याकडे आयसाईट तुमची स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. तुम्ही विद्युत प्रकाश झोतामध्ये खेळताय, कधी कधी काय होतं की बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की लाईट्सचा उजेड ग्राउंडवरचा कमी जास्त असतो, बऱ्याच ठिकाणी कमी असतो, कधी जास्त असतो, कधी एकदम प्रखर असतो. आणि अशा मोमेंटला कॅच जज करणं किंवा इव्हन फिल्डिंग करणं, आउटफील्डमध्ये बॅट्समन बॉलर आपली कामगिरी बजावतात, पण आउटफील्डमध्ये जे फिल्डर्स असतात ना, त्यांना मात्र सहसा ते चॅलेंजिंग असतं फिल्डिंग करणं, की चेंडू कुठल्या गतीने तुमच्याकडे येतोय. दिवसा फिल्डिंग करता ते नॅशनल तुम्ही रेग्युलर खेळत असतात, पण नाईट क्रिकेट टुर्नामेंट खूप रेअरली होत असतात आणि अशा टुर्नामेंटमध्ये तुम्हाला फिल्डिंग ऑप्शन जो आहे किंवा फिल्डिंग पोझिशन आहे ती तुमच्याकडे स्ट्रॉंग असणं, म्हणजे तुमची आयसाईट स्ट्रॉंग असणं एवढं गरजेचं असतं. गोलंदाजीमध्ये सेकंड स्पेलमध्ये येतो गोलंदाज गिरीश कोसरेकर. पहिल्या स्पेलमध्ये धावा खर्च केल्या, ते 4 आणि 2 विकेट्स काढल्या. स्ट्राईक एंडला योगेश. ओव्हरपिच होता, ड्राईव्ह केला, कॉपी बुक स्टाईल क्षेत्ररक्षक आहे, सिंगलची कोशिश, इथे मात्र क्विक सिंगल. प्रयत्न चांगले इथे मात्र दबाव मात्र बनवण्याचा प्रयत्न इथेच होतोय. शॉर्ट कव्हरला आपण बघितलं की सोहम धमाले आहे, अपकमिंग टॅलेंटेड क्रिकेटर.
सध्या विक्रोनिक्समध्ये आपली जागा त्याने मात्र निश्चितच आपली पक्की केली आहे आणि अंडर 22च्या क्रिकेट स्पर्धेमध्ये सुद्धा अप्रतिम परफॉर्मन्स सोहमचा बघायला मिळाला. धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्या 14 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 3 विकेट गमावल्यात आणि बघूया इथे मात्र एका चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. आतापर्यंत 10 धावांची पार्टनरशिप या दोन फलंदाजांमध्ये बघायला मिळते. एसटीच्या मागून मंगेश वैदी फील्डिंगमध्ये काही चेंजेस. हुझेलला आपण त्याने बघतोय तो सेट करतो डीप स्क्वेअर लेगमध्ये. लॉंग ऑनला आपण स्वतः थोडासा वाईड शुभ असताना बघतोय तो निखिल जाधव जो गिरगावचा खेळाडू आहे. आणि त्याचबरोबर आपण बघतोय सोहम ढमाले जो मिड विकेटला सेट झालाय. रिव्हर्स टीम करायचा होता. वेस्ट टायमिंग होत नाहीये. बॅटची आतली गड जेवून चेंडू तिथेच गुडमळतोय. डॉट बॉल. तर संतोष बर्ड यांना पुन्हा एकदा मी इन्व्हाइट करतोय. स्वागत करतो त्यांचं या प्रहार प्रीमियर लीगमध्ये. यांनी रिक्वेस्ट करतो ते म्हणजेच सन्मान्य नौशादजी शिकलकर यांच्या माध्यमातून की आपण यायचं व्यासपीठावर. पुढचा चेंडू ऑन साइडला स्लॉग इट. एक्सलेंट शॉट. टायमिंग जबरदस्त आणि फटका सुद्धा तेवढाच ताकदवन देऊन जाईल तो अर्धा डझन धावा आणि धावसंख्या धावफलकावर 20. तारीफ करने के बल्लेबाज के जिस अंदाज से वो बल्लेबाजी कर रहे हैं, देखिए इंतजार कर रहे हैं गेंद को आने अपनी तरफ आने दिया, उसके बाद में ऑन सेट पर पुल स्ट्रोक. बहुत अच्छी बल्लेबाजी. आप आगे खेल रहे पीछे खेल रहे, ये दुधारी तलवार है. बहुत अच्छी बल्लेबाजी यहाँ बल्लेबाज अंकुर सिंह द्वारा. ही नाईट क्रिकेट म्हणजे प्रहार प्रीमियर लीग संपता निश्चितच सगळ्यांना वेध लागतील ते म्हणजेच सुप्रीमो चषकाचे. सगळ्यांच्या माहितीसाठी 17 मे ते 21 मे असा एकूण 5 दिवसांचा कालावधी तुमच्या येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ही स्पर्धा बघायला मिळेल. ते म्हणजेच कलिंगाच्या एअर इंडिया ग्राउंड मैदानावर. ओ अप्रतिम डिलिव्हरी. ब्लॉक होल पूर्णपणे शांत केला या चेंडूवर. मागच्या चेंडू षटकार होता. शॉर्ट पिच चेंडू होता पण पुढचा चेंडू फुल लेनचा होता. पूर्णपणे डॉमिनेट करणारा आणि शांत ठेवणारा स्ट्रायकिंग एंडला कॅप्टन अंकुर सिंगला. सुप्रीमो चषक 17 मे ते 21 मे 5 दिवसीय क्रिकेट स्पर्धा ज्यांच्या खात्यावर खूप मोठी जबाबदारी या स्पर्धेची असते असे संतोष बंड यांचं इथे आगमन झाले. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. बॅक टू द बॉलर. चांगला फटका. सेफ शॉट आहे. एक्झिक्यूट केला डीप मध्ये स्क्रीन समोर जिथे मात्र कोणी खेळू नाहीये. निखिलने प्रयत्न केले पण प्रयत्नाने मात्र यश मिळत नाहीये. चेंडू सीमारेषे बाहेर. चौकार. क्या स्ट्रोक था. टाइमिंग बहुत ही बेहतरीन. एक बार फिर देखिए आगे गेंदबाजी करने की जब कोशिश की गई है, ओवर पिच गेंद थी. बल्ले के बीचों बीच बॉलर के सर के ऊपर से और लॉन्ग ऑन के खिलाड़ी के पास कोई मौका नहीं था. गेंद बाउंड्री रन के बाहर. 4 रनों के लिए चौका. एक्सलेंट शॉट. दिस इज द कैप्टन शॉट. स्कोर मूव्स ऑन 24. फुल टॉस आहे. फटक्यात होतं वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. व्हाट अ शॉट. ओ क्या बल्लेबाजी कर रहे हैं. कप्तानी पारी खेलते हुए बल्लेबाज अंकुर और दबाव में खेल रहे हैं. सबसे बड़ी बात है फुल टॉस गेंद थी और इसके ऊपर प्रहार पोजीशन में आए. खूबसूरती के साथ गेंद को इनसाइड पर स्वीप किया. डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर. एक अच्छी पारी मैं कहूंगा. बहुत सारे यंग खिलाड़ी देख रहे हैं कि जब विकेट गिरते हैं तो किस तरह. आशु खान ने अच्छी पारी खेली. इससे पहले अगर उमर खान ने बहुत अच्छी बल्लेबाजी की, लेकिन अंकुर सिंह का खेलने का अंदाज अलग है. खराब गेंद के ऊपर प्रहार कर रहे हैं. अच्छी गेंद का सम्मान कर रहे हैं. सेंसिबल बल्लेबाजी. 3 ओवर के बाद 10 के अवसर से रन संख्या 30 रन 3 विकेट के नुकसान पर अंकुर सिंह का योगदान 23 रनों का है. क्या बात आहे. प्रेक्षक सुद्धा बघताय तुम्ही एन्जॉय करतायत हा स्पर्धा प्रहार प्रीमियर लीग. 4 धावींवर 3 फलंदाज बाद. त्यानंतर का पार्टनरशिप बघायला मिळते आणि मगाशी ज्याप्रमाणे फटक्याचा उल्लेख झाला धावा मिळतील अर्धा डझन. आमच्या इकडचे खूप चांगले समालोचक आहेत विनोद पाटील त्यांचा हा शब्द आहे. निश्चितच आणि एक वेगळीच मजा देऊन जातो हा फटका आणि तसे फटके बघायला मिळत आहेत आणि त्याचबद्दल निश्चितच विनोद पाटील यांचा डायलॉग आम्हाला पटकन आठवला. धावसंख्या 30 धावा 3 गडी बाद. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. सरासरी 10ची पाहायला मिळते जी पहिल्या 2 षटकांमध्ये खूप चांगली अशी होती. पहिल्या षटकाकडे बघितलं की 4 धावा होत्या. 2 षटकाकडे धावसंख्या एकूण होती ती धावफलकावर 13 होती आणि त्यानंतर मात्र ती वधारली या षटकामध्ये कारण या षटकामध्ये खरपूस समाचार घेतलाय तो गोलंदाज गिरीश कोचरेकरचा. 3 षटकाकडे धावसंख्या 30 आहे. 3 गडी बाद आणि गोलंदाजीमध्ये होते परिवर्तन. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय येतो गोलंदाज तो जुनेद. और प्रसाद सर, कोलकाता की जो टीम आईपीएल में खेल रही है, नेट प्रैक्टिस में गेंदबाजों को मौका मिलता है तो उसमें ये थे. बिल्कुल आप देख सकते हैं ये गेंदबाज जिनको मौका मिला था जब एक बार फिर नेट प्रैक्टिस में चलेंगे तो थोड़ा इंजर्ड हुए, इसीलिए अब इनको ज़्यादा मौका मिला. लेकिन वहाँ जाके नेट प्रैक्टिस नेट में एक बार फिर गेंदबाजी करना बड़े बल्लेबाजों को तो वो बहुत बड़ी उपलब्धि है. आज प्रहार प्रीमियर लीग में यहाँ इनको आप देख रहे हैं. ऑप्शनच्या बाहेर वेगवान चेंडू. दिशेवर नियंत्रण नाहीये. वाईड बॉल.
जुनेद खान आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर चौथं षटक तो घेऊन आलाय. अंडर 22ची गोरेगाव फिरता चषक क्रिकेट स्पर्धा पहिल्या पर्वात पार पडली आणि मला आठवतंय की यमुना म्हात्रेंनी मात्र एक शब्द दिला होता की त्या स्पर्धेतला मालिकावीरचा जो खेळाडू असेल ना तो माझ्या संघामध्ये सुप्रीमो चषकाला रिप्रेझेंट करेल आणि त्यामध्ये हे चित्र बघायला मिळालं. रिषभ शर्माने मात्र तो आपलं काम तिथे बजावलं होतं. फुल टॉस आहे, समोर एक्झिक्यूट केला आहे, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ वर नेतोय, जोपर्यंत ते चेंडू कव्हर करेल. चांगली फिल्डिंग, स्ट्रेच केलं स्वतःला, चांगलं क्षेत्ररक्षण केलं तिथे त्या ठिकाणी. चेंडू तिथे मात्र अडवलाय पण 2 धावा रोखू शकत नाहीये. पहिल्या पर्वामध्ये ऋषभ शर्मा त्या मालिकेवरच्या किताबावर आपलं नाव कोरलं आणि आपली जागा बनवली विक्रोळी सारख्या संघामध्ये आणि सुप्रीमो चषकात या संघामध्ये आपल्या खेळाडूला खेळताना आपल्याला बघायला मिळालं. आणि या वर्षी जेव्हा दुसरं पर्व जेव्हा पार पडलं आणि पुन्हा एकदा आम्हाला तोच खेळाडू बघायला मिळाला ज्याने मागच्या वर्षीचा मालिकावीरचा पुरस्कार पटकावला, या स्पर्धेमध्ये गोरेगाव फिरता चषकामध्ये पुन्हा एकदा आम्हाला ऋषभ शर्माच बघायला मिळाला. और बिल्कुल बहुत अच्छा प्रदर्शन ऋषभ शर्मा द्वारा. यहाँ अगर देखें तो जुनेद के पास मौका है, इनके पास अनुभव है, बड़े खिलाड़ी के खिलाफ इन्होंने बल्लेबाजों के खिलाफ खास करके गेंदबाजी की है, तो यहाँ भी अपने जौहर दिखाएं. ऑन साईडला प्लेस केलंय, सर्कलच्या आतमध्ये कोणी खेळाडू जवळपास उभा नाहीये. हुजेरी तिथे चेंडू कव्हर करतोय, एकदा तिथे कंप्लीट करतोय फलंदाज लेफ्ट हँडेड योगेश आणि धावसंख्येत होते ती भर. धावसंख्येत 34 धावा धावफलकावर. षटक क्रमांक आपण बघतोय 4थं सुरू आहे. पहिले आपण 2 षटकांचा स्पेल आपण बघितला. गोलंदाज गिरीश कोचरेकरचा 21 धावा खर्च करून 2 विकेट्स काढल्या. दुसऱ्या षटकात त्याला विकेट मिळाली नाही पण त्या षटकात धावा भरपूर खर्च झाल्या. एकूण मला असं वाटतं 17 धावा त्या षटकात खर्च झाल्या. एक षटक आपण सुमित आवटेचं बघितलं, चांगली गोलंदाजी केली, क्लासिकल बॉलिंग केली, 9 धावा खर्च करून 1 विकेट त्यांनी काढली. आणि आता मात्र जुनेद खान स्ट्राईक केला फलंदाज उजव्या हाताचा, स्वतः कॅप्टन अंकुर सिंग. वेगवान चेंडू फक्त दिशा दिली आहे, स्क्वेअर लेवल चेंडू एक्झिक्यूट केलंय. तिथे क्षेत्ररक्षक आहे, तिथे चेंडू कव्हर करेल रोहित भालेराव. मिळेल ती फक्त एकच धाव. चांगला संघ इथे मात्र बघायला मिळतो. मगाशीच उल्लेख केला जुनेद खान, रोहित भालेराव, सुमित आवटे, मुकेश दास हा तुझा एक चांगला गोलंदाज या संघामध्ये, लेफ्ट आर्म गोलंदाज. धावसंख्या 35 धावा, 35. अप्रतिम डिलिव्हरी, वेगवान चेंडू, अचूक टप्पा, अचूक दिशा. बघितलं की योगेश थोडासा कमिट झालाय, ऑप्शनच्या बाहेर आले, अजून त्याला बाहेर इन्व्हाइट केलं आणि चेंडू सरळ रेषेतून निघून जातोय. कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही चेंडू आणि बॅटचा. थेट विकेट कीपर मंगेशच्या हातामध्ये. ये शॉट इतना अच्छा नहीं था, बिल्कुल आप देख सकते हैं 5वें स्टंप की तरफ गेंद है, उसको आप स्क्वायरली की तरफ लेके जाना चाहते थे. और ये ड्रोन व्यू है, यहाँ अद्भुत दृश्य आपके स्क्रीन पर. प्रहार प्रीमियर लीग 2023. फुल टॉस आणि थेट पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर, खूप दूरवर, खूप लांबवर आणि पंचांचा इशारा या चेंडूवर. षटकार. बघायचं तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय रेफर केलाय. बिल्कुल ये गेंद क्या कमर के ऊपर है, बीमर है, वो देखा जाएगा. लेकिन क्रिकॉन में मैंने देखा था योगेश पवार ने क्या बल्लेबाजी की थी और सबसे बड़ा सिक्सर लगा था. सुमित डेगले और योगेश पवार जब पैरों की तरफ गेंदबाजी होती है ना तो बड़े सिक्सर लगाते हैं, बॉटम बैट का अच्छा इस्तेमाल करते हैं. और अब तीसरे हम्पर की तरफ इशारा बिल्कुल हुआ है ऑन फील्ड हम्पर का, तो थोड़ा इंतजार करना पडेगा. तसं मगाशी आपण उल्लेख केला प्रशांत की पार्टनरशिपची गरज आहे. 4 धावेंवर 3 फलंदाज बाद. इथं आपण बघितलं की पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर 2 विकेट्स काढल्या. सुमित आवटेने आल्या दुसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर विकेट काढला. हे 3 फलंदाज अवघ्या 7 चेंडूमध्ये तंबूत परतले आणि त्यानंतर आपण बघतोय की षटक क्रमांक आणि पंचांचा इशारा येतोय षटकार, नो बॉल आहे आणि पुढचा चेंडू असेल तो फ्री. पंचांचा सिग्नल येतोय. बॅटची मागणी ते केली आहे ते अंकुरने. आणि पार्टनरशिपचा जो उल्लेख झाला की 4 वर आपण बघितलं की 3 फलंदाज बाद. आतापर्यंत धावसंख्या आपण बघतोय, मात्र मला असं वाटतं की आता या 7 धावा ऍड केल्या आहेत धावफलकावर आणि धावसंख्या तब्बल 42 धावा धावफलकावर आणि आता मात्र पार्टनरशिप तब्बल 38 धावींची योगेश आणि त्याचबरोबर अंकुरमध्ये. विक्रोल ने स्टार्ट अच्छा किया था, लेकिन अब जाकर देखिए धीरे धीरे अंकुर और योगेश का जो कॉन्फिडेंस बढ़ रहा है और चौथे विकेट के लिए अच्छी साझेदारी, बहुत बेहतरीन साझेदारी बनाई है. और मैच में रायगढ़ की टीम ने कमबैक किया है. अब ये कमबैक है या वेलकम बैक है, ये आने वाले जो ओवर है बिल्कुल बताएंगे. ऑन साईडला प्लेस केलं क्षेत्ररक्षक आयडीमध्ये सुमेश दमाळे. तोपर्यंत मी ती 1 धाव या चेंडूवर. पण पार्टनरशिप ज्याकडे आपण बघितली की पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 128 धावा आणि त्यामध्ये आपण बघितलं की दीपू आणि नदीमने ज्याप्रमाणे बॅटिंग केली तब्बल 89 धावांची. अनस्टॉपेबल आणि अनबिटेबल ज्याप्रमाणे ते अक्षरशः तुटून पडले गोलंदाजांवर आणि ते मात्र एक धुवाधार फलंदाजी बघायला मिळाली. एक धावांचं वावटळ बघायला मिळालं, धावांचा रती बघायला मिळाला, धावांचा डोंगर बघायला मिळाला आणि धावांच्या वादळामध्ये अक्षरशः समोरचा संघ धुवून गेला. मॅग्निफिसंट बॅटिंग आणि एक हायेस्ट टोटल उभी केली 128 धावा
आणि 129 धावसंख्येचा पाठलाग झाला नाही. चेंजेस फिल्डिंगमध्ये यष्टीच्या मागून स्वतः कॅप्टन आणतोय मंगेश वैदी. डीप बॅकवर्ड पॉईंटला सुमेशला सेट केलंय. फलंदाज स्ट्राईक एंडला अंकुर साडी. एखादा रिव्हर्सचा फटका तो खेळू शकतो जुनेदच्या अगेन्स्ट. वेगवान चेंडू आहे. दिशा दिली आहे चेंडूला हवेमध्ये एक्झिक्यूट केला मिड विकेटला आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. कप्तानी पारी खेल रहे हैं बीच मैदान पर अंकुर सिंह. फुल टॉस गेंद थी, कहाँ छोड़ने वाले हैं और चौथे ओवर की कहानी देखिए किस तरह से समाप्त हुई है. एक्शन रिप्ले. अंकुर सिंह बहुत बढ़िया बल्लेबाजी. क्रीज के कोने का इस्तेमाल, एंगल के साथ गेंद अंदर आई. ब्रॉकर में जाना चाहते थे, फुल टॉस गेंद पनिश किया. ऑन सेट पर मिड विकेट पर ज्यादा ताकत और स्ट्रोक नहीं है. शानदार बल्लेबाजी कर रहे हैं. एफर्टलेस मक्खन बल्लेबाजी अंकुर द्वारा 30 पर खेल रहे हैं. स्कोर की बात करें तो 4 ओवर में 49 3 विकेट के नुकसान पर रायगढ़ ने कमबैक किया है. मागच्या 2 षटकात 36 धावा. गिरीश कोसरेकर 17 धावा, जुनेद खान 19 धावा. मागची 2 षटकात तब्बल 36 धावा. आणि हा रिप्लाय आहे, काउंटर अटॅक आहे आता मात्र ते म्हणजेच मुरलीधर 11 मुरबी कामाक्षी या संघाचं. आणि याच रणनीतीने बॅटिंग करतोय. कारण आपण बघितलं कॅप्टन मगाशी ज्याप्रमाणे कॉन्फिडेंटली बोलत होता की मला जवळजवळ 80 पर्यंत जाण्याचा मी प्रयत्न असं करेन किंवा तिथपर्यंत जाण्याचा आमचे संघ प्रयत्न करेल, माझे खेळाडू प्रयत्न करतील. पण 4 षटकाकडे आपण बघतोय की धावफलकाला 49 धावा आहेत. म्हणजे अजूनही म्हणेन की 31 धावा दूर आहे, पण 2 षटकं त्याच्याकडे आहेत. आणि अंकुर ज्या फॉर्ममध्ये बॅटिंग करतोय, 4थ्या क्रमांकावर स्वतःला प्रमोट केलं, 4थ्या क्रमांकावर तो स्वतः घेऊन आला आणि काय बॅटिंग करतो. म्हणजे आतमध्ये खूप चांगली फलंदाजी तो करतोय. एका बाजूला मात्र त्याची साथ योगेश पवार देतोय, पण जास्त अटॅकिंग मोडमध्ये आम्हाला अंकुर सिंग कॅप्टन नॉक बघायला मिळतोय, तो म्हणजेच अंकुरच्या बॅटमधून. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतंय. पुन्हा एकदा सुमित आवटेच्या आता आय थिंक चेंडू दिलेला आहे. सेकंड स्पेलमध्ये येतोय. पहिल्या स्पेलमध्ये आपण मग काशीनगरमधून आपण बघितलं गोलंदाजी केली. आता मात्र कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी करतोय. स्ट्राईक एंडला योगेश. शॉर्ट ऑफ लेंथ होता, थोडासा स्लोअर वन चेंडू. कधी परिवर्तन, क्विक सिग्नल घेण्याचा प्रयत्न आणि अक्षरशः जीव मुठीत घेऊन योगेश पवार नॉस्ट्रायकिंग एंडला धावत गेला होता. जर ऍक्शन रिप्ले जर प्रशांत तू बघितले तर ज्याप्रमाणे धावलाय ना, जणू काय त्याच्या मागे वाघच लागला होता. अशा एवढा वेगाने तो धावला जीव मुठीमध्ये घेऊन. कारण तिथे मात्र विकेट त्याची धोक्यामध्ये होती. 9 सेकंडला धावायचं होतं. तिथे मात्र ही धाव ते पूर्ण केली आहे मैदानावर. आणि त्याचबरोबर आपण बघतो की 50 धावा पूर्ण होते धावफलकावर. तुम्ही बघू शकता ऍक्शन रिप्लेमध्ये कशा प्रकारे योगेश पवार 9 सेकंडला धावत गेला निघून. प्रचंड वेग होता बिटवीन द विकेट. मंगेशने प्रयत्न केला डायरेक्ट हिट करण्याचा, पण त्या प्रयत्नाला इथे यश मिळालं नाही. 50 धावा पूर्ण होतात धावफलकावर. ते म्हणजेच मुरलीधर 11 मुरबी कामाक्षी या संघाच्या. पुन्हा एकदा सुमित स्ट्राईक एंडला आता मात्र स्वतः कॅप्टन अंकुर सिंग. क्रॉस बॅटेड शॉट. या फटक्याने मात्र आतापर्यंत भरपूर धावा दिल्यात अंकुरला. ह्या फटकेमध्ये आपण बघतो की आतापर्यंत वजन भरपूर बघायला मिळालं. आणि असे फटके जेव्हा जेव्हा त्याने मारले त्याला त्या सगळ्या फटक्यांना एलिव्हेशन मिळालं. हा फटका त्यामध्ये अपवाद होता, जो मात्र चेंडू थोडासा ग्राउंड स्ट्रोक बघायला मिळाला. एकदा कंप्लीट केली. योगेशला त्याने स्ट्राईक एंड लावले आणि जणू काही योगेशला इशारा दिलाय की आता तुला मी फ्री लायन्सच देतोय, तू सुद्धा आता बॅटिंग चांगली कर किंवा इव्हन मोठे फटके तुझ्या सुद्धा बॅटमधनं येऊ दे. कारण स्लॉग ओव्हर सुरू झालेत. 5वं षटक सुरू आहे. धावसंख्या 51. सुमित आवटे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला प्लेस केलंय. जास्त एलिव्हेशन नाहीये, पण 2 खेळाडूंच्या मधून चेंडू जाण्याचा प्रयत्न इथे मात्र होता निश्चितच. पण पायाने चेंडू अडवून सुद्धा काहीच उपयोग झाला नाही. त्याचा पायाला चेंडू लागून डायव्हर्ट झाला आणि चेंडू मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर फरार. चौकार. प्रसाद किसका गोल आप बनाना चाहते थे? कोशिश तो बहुत बढ़िया, फुटबॉल भी खेले, लेकिन गोल किसका बन गया? इस वक्त रन किसको मिलने वाले हैं? रन बिल्कुल बल्लेबाज को मिलने वाले हैं. योगेश पवार का प्रहार, गेंद बॉडी रन के बाहर, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. इस मुकाबले में बिल्कुल बल्लेबाजों ने किया पलटवार. 21 चेंडू तब्बल 51 धावांची पार्टनरशिप झाली आहे दोघांमध्ये. अप्रतिम डिलिव्हरी, कॉट बिहाइंड साठी अपील आणि इथे मात्र पंचांकडे वाट न बघता योगेश पवारने थेट रस्ता धरला तो तंबूचा. आणि इथे मात्र 4थ्या विकेटची पार्टनरशिप जी सुरू होती ती मात्र इथे ब्रेक केली आहे. आणि तब्बल आपण बघितलं तर मैदानावर 51 धावांची पार्टनरशिप झाली. खरंच या दोघांसाठी टाळ्या तर व्हायलाच पाहिजे. बिल्कुल वो तालियां बजनी चाहिए. बहुत अच्छी बल्लेबाजी की है दोनों बल्लेबाजों ने. एक तरफ योगेश पवार की बात करें तो 8 रन बनाए, 10 गेंदों का सामना करते अंकुर सिंह जिन्होंने सबसे बेहतरीन प्रदर्शन किया. 13 गेंदों में 31 रन. साझेदारी टूटी है. सुमित आवटे ने अच्छी गेंदबाजी की है. 10 गेंदों में 15 रन, 2 विकेट इन्होंने चटकाए हैं. और जो चौका गया उसमें उनकी कोई गलती नहीं थी. रन बिल्कुल इस वक्त आप देख रहे हैं तो 55-4 विकेट के नुकसान पर. एकदा प्रेक्षकांना विनंती आहे या भागीदारीसाठी जोरदार टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे. जोरदार टाळ्यांचा गजर योगेश पवार आणि अंकुर सिंग साठी. निश्चितच वाखडण्याजोगी गोष्ट आहे.
तीन फलंदाज लवकर बाजल्यानंतर पार्टनरशिपची गरज होती आणि निश्चितच म्हणेन की अंकुर सिंगला आय थिंक त्यांच्या गोलंदाज त्याच्या संघामध्ये ज्याप्रमाणे आपण बघतो की हुजेर नाही तर आपण बघतो की या संघामध्ये आपण खूप चांगले चांगले गोलंदाज बघतोय ज्यांच्यामध्ये निश्चितच क्षमता आहे या धावा डिफेंड करण्याची आणि मला असं वाटतं की ती टोटल इनफ आहे ती डिफेंड करण्यासाठी आणि त्या टोटलपर्यंत जाण्याचा प्रयत्न सुरू आहे अजूनही. धावसंख्या 55, 4 गडी बाद. बॅटिंगसाठी आपण बघतोय प्रथमेश बेलछेड येतोय बॅटिंग करण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला. सुमित आवटेला अजून एक विकेट मिळते. वेगवान चेंडू ऑन द अप्रतिम फ्लिकचा फटका आणि काय टायमिंग आल्या आल्याचं स्वागत केलंय पहिल्याच चेंडूवर अण्णाभाऊ साठे क्रीडांगणावर. वेलकम षटकार. एक्सलेंट शॉट. षटकारामुळे सुद्धा धावसंख्येने सुद्धा उंच उडी घेतली जाऊन विसावले धावफलकावर तब्बल 61 या धावसंख्येवर. जवळजवळ मिडल स्टिकवर चेंडू होता आणि काय इथे मात्र एक्झिक्युशन बघायला मिळते. टायमिंग शॉट आणि सीमारेषा बाहेर षटकार. बिल्कुल अच्छा स्ट्रोक था, टाइमिंग बहुत ही बेहतरीन और गेंद डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर जाती हुई 6 रनों के लिए. दर्शनीय स्ट्रोक बल्लेबाज का. थोडासा स्लो रन गतीमध्ये परिवर्तन. आउटसाइड एज चेंडू मागे जातोय. चांगली फिल्डिंग बघायला मिळते मुकेश दास कडून. प्रितेश जोशी बॅकअप देतोय त्या ठिकाणी. एकच धाव मिळते या चेंडूवरती फलंदाज प्रथमेशला. षटक समाप्त होते ते 5वं आणि 5 षटकाच्या अखेरीस आपण बघतोय धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. मला सांगतात यतीश धुरी ती 62 म्हणजे आपण बघितलं तर 12.40च्या गतीने या चांगल्या धावा आपण बघतोय धावफलकावर. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की 4थ्या विकेटसाठी 51 धावांची पार्टनरशिप प्रशांत आपल्याला बघायला मिळाली. और खास करके गुजरात मोरबी से सुरेश भाई डांगर रायगढ़ टीम के जो ओनर है इस वक्त ये मुकाबला देख रहे हैं और जिस तरह से कमबैक हुआ है बहुत संतुष्ट होने वाले हैं. अंकुर सिंह ने पारी को संवारा है, बहुत बढ़िया तरीके से 31 रन बनाए हैं. और अब जो 6 गेंदें हैं ना प्रसाद बहुत इंपॉर्टेंट है. यहाँ से वो 6 गेंदों में आप क्या 12 रन बनाना चाहते हैं या क्या 15 रन बनाना चाहते हैं वो देखना बहुत है. सुमित आउटी 2 ओवर 22 रन और 2 विकेट. अच्छी गेंदबाजी की लेकिन स्टार्ट अच्छा था, फिनिश अच्छा नहीं कर पाए. पहले ओवर में शानदार गेंदबाजी, दूसरे ओवर में महंगे साबित हुए हैं. आता मात्र लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. शेवट षटक घेऊन तो येईल मुकेश दास गोलंदाजी मार्गवर आणि बघायचं या मोमेंटला अजून धावसंख्येचा वेग किती वाढवणार म्हणजेच अंकुर आणि प्रथमेश बेलछेडा. एक षटकार आणि एक सिंगलच्या मदतीने आपण बघतोय की 7 वर खेळतोय. स्ट्राईक स्वतःकडे रोटेट केलंय. निर्णय षटकामध्ये पहिल्या चेंडूचा सामोरा तो जाईल. स्ट्राईकला प्रथमेश. धावसंख्या 5 षटकाच्या अखेरीस 62. आपण पाहतात प्रहार प्रीमियर लीग सीझन 6 6वं पर्व आणि अप्रतिम आयोजन नौशाजी शिकलकर अजिमजी शिकलकर यांच्या माध्यमातून डोळ्यांचं पारणं फेडणारं. कारण विद्युत प्रकाश जोतामध्ये आपण बघतो की सामने सुरू आहेत आणि मैदानाच्या चारही बाजूला प्रत्येक कोपऱ्यामध्ये लाईट पोहोचलेली आहे किंवा विद्युत प्रकाश पोहोचलेला आहे. तर मला चित्र बघायला मिळतंय. कृष्णा सातपुते ऑफिशियलच्या माध्यमातून आपण या स्पर्धेत थेट प्रक्षेपण सुद्धा बघू शकता. घर बसल्या सामना तुम्ही पाहू शकता. स्मार्टफोन, लॅपटॉप, कॉम्प्युटर, स्मार्ट टीव्ही सुद्धा ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. निर्णय षटक मुकेश दास. स्ट्राईक एंडला प्रथमेश बेलछेडा. शॉर्ट ऑफ लेंथ होता, थोडासा हलकासा लेट स्विंग आणि पंचांचा इशारा वाईड बॉल. लेनचा वापर. टप्पा पडल्यानंतर चेंडू भरपूर बाहेर वळतोय. शशी साटम सिग्नल करतायत यतीश धुरीला. इट इज वाईड बॉल. बघू शकता ऑफ्टनच्या बाहेर चेंडू खूपच बाहेर निघालाय. नॅशनल लेट स्विंग. धावसंख्येत धावसंख्या 63 63 धावा धावफलकावर आणि 4 गडी बाद. एक खेळाडू आता मात्र मंगेश वाढवतोय ऑफसाईडला. पॉइंटला खेळाडू त्याने सेट केला सुमेश धमाल तिथे आहे. त्याच्या बाजूला अजून एक तो खेळाडू गलीमध्ये सेट करतोय. आपण बघतो तो सुमित आवटे आणि एक थर्ड मॅनला खेळाडू सेट केला सर्कलच्या आतमध्ये. पहिला चेंडू वाईट टाकलाय मुकेश दासने. हो वेगवान चेंडू होता, प्रचंड वेग होता. एक मात्र धाव घेण्याची ते मात्र संधी. दोन्ही खेळाडू एकत्र आले, समोर आले. आपण बघितलं की त्याच्या समोर मात्र हा चेंडू उचलण्याची हिंमत सुद्धा केली नाही. कारण आपण बघितलं की ऑलमोस्ट ती धाव कंप्लीट झाली होती. दोन्ही बॅट्समन एकमेकांना क्रॉस झाले होते. पंचांचा सिग्नल आपण बघितला तो लेग बायचा आलाय. त्यामुळे इथे मात्र स्ट्राईक स्वतःकडे रोटेट केल्या कॅप्टन. एक धाव तिथे कंप्लीट केली आहे. एका धावेत भर होते. धावसंख्या 64 धावा धावफलकावर. 4 गडी बाद. मुकेश दासने आतापर्यंत या षटकात आपण बघितलं एक वाईट टाकलाय. अजून एक एक्स्ट्रा आपण बघतोय लेग बाय स्वरूपामध्ये. म्हणजे बॅटमध्ये धावा आतापर्यंत अजून आली नाही या षटकामध्ये. एक्स्ट्राच्या स्वरूपात 2 धावा इथे यतीश इथे ऍड करतोय. 64 लॉस ऑफ 4 इन लास्ट ओव्हर. मुकेश दास. स्ट्राईक केला स्वतः कॅप्टन अंकुर सिंग. ओ व्हॉट अ शॉट. दिस इज द हॉट शॉट ऑफ द मॅच अँड कॅप्टन नॉक फ्रॉम अंकुर सिंग. डोंट बी वायलेंट, बी साइलेंट एंड शो योर टैलेंट. क्या बल्लेबाजी कर रहे हैं, गजब की बल्लेबाजी. आज तो इन्होंने तय किया है और संकल्प के साथ मैदान के अंदर उतरे. देखिए क्या रचनात्मक बल्लेबाजी.
और गेंद डिलीवर होने से पहले पोजीशन नहीं बनाई, बाद में पोजीशन बनाई है, तो इसका फायदा मिला। रत्ना तो बल्लेबाजी करना ये पसंद करते हैं। आज कप्तानी पारी खेलते हुए सबको बता रहे हैं जब प्रेशर होता है तो किस तरह से बल्लेबाजी करनी है। मैग्निफिसेंट बैटिंग। हो निश्चित, नो डाऊट. स्ट्राईक केला पुन्हा एकदा अंकुर. पुन्हा तोच प्रयत्न, मागे तो चेंडू नकार दिलाय. नॉस्ट्राईक गेंडला संधी होती रनआउटची, पण मुकेश दास खूप पुढे आले होते. आणि मागचे पहिले दोन चेंडू आपण बघितले, एक वाईट टाकला, त्यानंतर आपण बघितलं की लेग बाय स्वरूपात एक धाव ऍड केली. हे दोन्ही चेंडू नॉस्ट्राईकला उभे राहून बघितले होते अंकुरने, आणि आल्यानंतर त्याने डिलिव्हर करून दाखवले. लगेचच रिव्हर्सचा अटेम्प्ट, आणि काय कनेक्शन होत्या फटक्यामध्ये, षटकार बघायला मिळाला. धावसंख्येत भर झाले, धावसंख्या 70 धावा धावफलकावर. ओ अप्रतिम डिलिव्हरी, अनप्लेबल डिलिव्हरी, मॅग्निफिसेंट डिलिव्हरी. काय कमबॅक आहे. त्याला माहिती आहे की ज्याप्रमाणे तो नॉन स्ट्रायकरला दोन चेंडू त्याने बघितले कशाप्रकारे डिलिव्हर झाले, आल्यानंतर त्याने स्वतःच्या बॅटमॅन डिलिव्हर करून दाखवले. त्याच्यावर मात्र निश्चित तो खूप चांगला फटका पाहायला मिळाला. पण नंतरचे दोन्ही चेंडू पूर्णपणे ब्लॉक करणारे होते ते अंकुर सिंगला. शानदार गेंदबाजी भी हो रही है और दर्शक यही देखना चाहते हैं। चौके छक्के तो आते तो दर्शकों को मजा आता है, लेकिन इस तरह से जो बैटल होता है ना, वो देखने के लिए ज्यादा मजा आता है। ये बहुत अच्छा खेल मैदान के अंदर हो रहा है। बॅक टू बॅक दोन चेंडू डॉट. हो अजून एक चांगला चेंडू, अजून एक चांगला चेंडू. आता मात्र बघायचं रनआउट इथे मात्र होणार का. डायरेक्ट हिट तर केलाय, डायरेक्ट हिट तर केलाय. पंचाने निर्णय सोपवला तिसऱ्या पंचांकडे. बघूया फलंदाज क्रिसच्या आतमध्ये पोहोचलाय की नाही, पण या एफर्टचे खरंच कौतुक करूया आपण की बॅट्समन आपण बघितलं की षटकार मारल्यानंतर दोन चेंडू ज्याप्रमाणे त्याला ब्लॉक टाकले, पूर्णपणे डॉमिनेट केलं. बॅट्समन फर्स्ट एड झाला होता, कारण स्लॉगवर सुरू आहे, डेथवर सुरू आहे. या चेंडूवर धावा येणं गरजेचं आहे. या मला धावाच्या पुरेशा नाही आहेत. त्याचं टार्गेट आहे डोक्यामध्ये ते 80 धावांचं, ते टार्गेटपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता, आणि त्यामध्ये पुन्हा एकदा प्रयत्न त्याने मात्र हा केला की मोठा फटका मारूया. पण प्रथमेशला ते मान्य नव्हतं, कारण मागचे दोन चेंडू तो स्ट्राईक एंडला येण्याचा प्रयत्न करत होता. त्याने मात्र आता प्रयत्न त्याचा सफल झाला, तो स्ट्राईक एंडला पोहोचलाय. पण बघूया नॉन स्ट्राइक फलंदाज इथे मात्र अंकुर बाद झालाय की नाही. थोड़ा इंतजार करना पड़ेगा। जिस तरह से देखिए तीसरे अंपायर थोड़ा बिजी हो रहे हैं, थर्ड अंपायर 74 विकेट के नुकसान पर आंकड़े तो यही बता रहे हैं। अब जाकर के आने वाले दो गेंदों पर बड़े स्ट्रोक आएंगे या हेमंत दास जो खसम खस खिलाड़ी है अपना जलवा दिखाएंगे, अच्छा फिनिश करेंगे, ये सवाल है सबके मन में। अंकुर सिंह बैक टू द पेपर एंड आउट। तो फलंदाज बाद आहे, तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय, फलंदाज बाद आहे. तो क्रीजच्या आतमध्ये जाण्याच्या आधीच मात्र त्याच्या यष्ट्या वाकवल्या त्या मुकेश दासने, आणि मुकेश दासने मात्र निश्चितच पूर्णपणे फर्स्ट एड बघू शकता तुम्ही ॲक्शन रिप्लेमध्ये. स्क्रीनवर तुम्हाला स्क्रीनवर मोठ्या स्क्रीनवर बघायला मिळते की किंचितची बॅट मागे राहिली. मला असं वाटतं एक वीतभर तरी बॅट मागे राहिली असेल, आणि काय जबरदस्त आपण बघतो हिट केलाय. पण त्या अगोदर मात्र जर कॅप्टनने आपली फलंदाजी किंवा आपली जबाबदारी पार पाडली असेल, किंवा त्याची तर बॅटिंग आवडली असेल, तर जोरदार टाळ्या होत्या अंकुर सिंगसाठी. वॉट अ इनिंग. दिस इज द एक्सलंट मॅच, एक्सलंट बॅटिंग परफॉर्मन्स फ्रॉम कॅप्टन, आणि कॅप्टन नॉक बघायला मिळाला. जेव्हा संघ अडचणीत होता, अडचणीमध्ये स्वतः संघासाठी उभा राहिला, आणि एक स्टँडिंग पारी पाहायला मिळाली त्याच्या बॅटमधून. बिल्कुल सही बना। कद बड़ा होता है ना पद बड़ा होता है, बड़ा वही होता है जो विपरीत स्थिति में आपके साथ खड़ा होता है। दबाव में आपने अच्छी पारी खेली है, बहुत बढ़िया बल्लेबाजी, 16 गेंदों का सामना किया, 37 रन बनाए, और अब जाकर थोड़ी राहत के साथ बल्लेबाजों ने ली है। शुरुआत बहुत खराब थी, यहाँ तक आए हैं, और दूसरी तरफ से आखिरी गेंद बहुत इंपॉर्टेंट है। ये तय करेंगे कि कितने रन बनेंगे, क्या वो फाइटिंग टोटल है, वो बताने वाला ये बहुत महत्वपूर्ण ओवर और ये आखिरी गेंद। यहाँ पे कद भी बड़ा है, टूर्नामेंट भी बड़ा, मैच भी बड़ा, और एक अच्छी बल्ले और एक बड़ी बल्लेबाजी, बड़ी इनिंग यहाँ पे पेश की वो कप्तान ने. एक्सलेंट बॅटिंग. स्ट्राईक एंडला आपण बघतोय फलंदाजीला फलंदाज प्रथमेश आहे. नॉन स्ट्राईक एंडला आपण बघतोय अरफान आलाय. इरफान इनसाइड आउट थ्रू द कव्हर्स, आणि काय एफर्ट होते, पण चेंडू एक टप्पा घेऊन सरळ सीमारेषे बाहेर. चौकार. शानदार स्ट्रोक। एक बार फिर इसकी मैं चर्चा कर रहा था कि आप फिनिश किस तरह से करेंगे। हेमंत दास अच्छा फिनिश करेंगे या बल्लेबाज। बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर ऑन द राइस गेंद को खेल दिया कवर क्षेत्र में, डीप एक्स्ट्रा कवर क्षेत्र में खूबसूरती के साथ इस गेंद को खेलते हुए खिलाड़ी बिल्कुल तैयार थे, तैनात थे, लेकिन इस गेंद को नहीं रोक पाए। उजैर बिल्कुल यहाँ एक बार फिर एफर्ट करते हुए, लेकिन यह अच्छा स्ट्रोक था, दर्शनीय स्ट्रोक बल्लेबाज का। एक चांगला फिनिश आहे, एक इनसाइड आउट, आणि त्याचबरोबर आपण म्हणेन की म्हणजेच अपिश अँड पनिशचा हा फटका होता, आणि डोळ्यांचा अक्षरशः पारणं फेडणारा प्रथमेशने खूप चांगला फिनिश केला. निर्णायक षटकामध्ये निर्णायक चेंडूवर आपण बघितलं की चौकार. तुम्हाला स्क्रीनवर अझीम शिकलगार यांचं चित्र बघायला मिळतंय, जे मात्र सहआयोजकाच्या भूमिकेत या स्पर्धेमध्ये अप्रतिम खांद्याला खांदा लावून नौशाद शिकलगार यांच्या सोबत मात्र ही स्पर्धा यशस्वी कशा प्रकारे होईल यासाठी निश्चितच त्यांनी मात्र कंबर कसली आहे. त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं आपण निश्चितच कौतुक करूया. अप्रतिम कामगिरी त्यांच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळते. यामध्ये मी अब्दुल अंकलचा उल्लेख करेन, मी सतीश कुरुब यांचा उल्लेख करेन, प्रसाद मुळे यांचा उल्लेख करेन, आणि अशी असंख्य नाव आहेत किंवा असे असंख्य चेहरे आहेत जे नेहमीच पडद्याच्या मागे राहिलेत, आणि नेहमीच त्यांनी मात्र मग ते
नौशाद चिखलकर असो किंवा अझीम चिखलकर असो यांना नेहमीच सपोर्ट केला आहे की तुम्ही पुढे व्हा. प्रहार प्रीमियर लीग आपण अजून वरच्या लेवलला मागच्या 6 वर्षामध्ये खूप मोठा ग्राफ तर गाठलाय. अजून आम्हाला उंचवडी घ्यायची आहे, पुढे जायचं आहे आणि निश्चितच हे सर्व पाठीराखे यांचं आपण तेवढंच कौतुक करूया. थोडीशी विश्रांती घेतो, वाणीला विश्रांती देतो. जेव्हा दुसरं सत्र सुरू होईल धावसंख्येचा पाठलाग इथे करायचा आहे सामना जिंकण्यासाठी 75 टू विन फ्रॉम द 6 ओव्हर. या आपण ऐकूया कॉमेंट्री बॉक्समधून माझे सहकारी मित्र सहकारी समालोचक एक अप्रतिम राष्ट्रभाषा हिंदीतून प्रशांत दवडे. धन्यवाद. धन्यवाद प्रसादजी, धन्यवाद प्रशांतजी. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी दोन मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधात आहे. एका बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळते मुरलीधर 11 मुरबी कामाक्षी रायगड आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळते विक्रोलियन्स विक्रोळी. दोन्ही बलाढ्य संघ, एका बाजूला अंकुर सिंग आहेत, दुसऱ्या बाजूला मंगेश वैती आहेत, एका बाजूला जर पाहिलं तर निलेश परदेसी आहेत, एका बाजूला अमोल म्हात्रे सर आहेत. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. या मैदानाचा अनुभव दोन्ही टीमला आहे आणि या मैदानात दोन्ही टीम सातत्याने क्रिकेटही खेळलेल्या आहेत. आपण पाहतोय मुंबई महाराष्ट्रातील नामवंत क्रीडा स्पर्धा, ज्या स्पर्धेचं नाव आहे प्रहार प्रीमियर लीग. 6व्या पर्वामध्ये आली आहे प्रहार प्रीमियर लीग. नौशाद शिकलकर सरांच्या माध्यमातून हे आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आज दुसऱ्याही रात्री जर पाहिलं तर प्रेक्षकांनी गर्दी केली आहे मुंबई नगरीमध्ये आणि गोरेगावमध्ये. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर याच मैदानातील खेळाडू, याच गोरेगावचा खेळाडू गोलंदाजीसाठी पहिल्या षटकात 2 वर्षापूर्वी आम्हाला प्रहार ट्रॉफी आठवते, ज्यामध्ये याच गोलंदाजाने धुमाकूळ घातला होता गोलंदाजीच्या जोरावर. नाव आहे फिरोज शेख गोरेगाव. तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत मंगेश वैदी माहुल मुंबई आणि दुसऱ्या बाजूला गिरगावचा वंडर बॉय निखिल जाधव. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. म्हणजे 3 मुंबईकर, म्हणजे गोलंदाजही मुंबईकर, फलंदाजही मुंबईकर आहेत आणि स्पर्धाही मुंबईतच आहे आणि त्यामुळे हे लढत पाहण्यात देखील एक वेगळी मजा येईल. मुरलीधर 11 मुरबी कामाक्षी मुरलीधर 11 मुरबी कामाक्षी रायगड आणि दुसऱ्या बाजूला विक्रोलियन्स विक्रोळी. विक्रोलियन्स विक्रोळ म्हटलं तर पारंपरिक संघ आणि मातब्बर संघ, तो संच अमोल म्हात्रे सरांचा सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो, तो संघ पाहायला मिळतोय. फिरोज बॉलिंगसाठी येत आहेत, परंतु मंगेश वैदी आणि निखिल ही जोडी विजयासाठी 75 धावांचं आव्हान. 6 षटकांचा खेळ आहे. कोण जिंकणार या मॅच मध्ये ते आपल्याला पाहायचं आहे. यानंतर आजच्या रात्रीतील शेवटची मॅच असणार आहे, परंतु यामध्ये जो जिंकेल त्यांच्यामध्ये मॅच होणार आहे. यावर्षी 4 फॉर्मॅट म्हणजे ABCD अशा ग्रुपमध्ये ही स्पर्धा पाहायला मिळते. लीग मॅचेस गतवर्षीप्रमाणे याही वर्षी पाहायला मिळत आहेत. त्यातून जर पाहिलं तर 6 लाखाचा पहिला पुरस्कार आणि 4 लाखाचा दुसरा पुरस्कार या क्रीडा स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. पहिलं षटक घेऊन जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी फिरोज आणि फलंदाजीसाठी मंगेश वैती. माहुल गावचे जबरदस्त खेळाडू, ज्यांच्या नावाची चर्चा देखील मुंबईपासून दुबईपर्यंत पाहायला मिळाली. फिरोजच्या बाबतीत देखील मी तेच सांगेल, याच गोरेगावचे खेळाडू, गोरेगावला क्रिकेटच्या संघांची
खेळाडूंची आणि स्पर्धांची परंपरा आहे आणि त्यामध्ये फिरोज देखील जुडले जात आहेत आणि प्रहार चषक देखील मागील 6 पर्वापासून आपण याच ठिकाणी पाहतोय. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर आक्रमण केलंय, फटका चांगला निघालाय सीमा रेषेच्या दिशेने आणि गेलाय सीमा रेषा पार. चौकाराने सुरुवात झाली आहे, 4 धावा. क्या बात है, कमाल की बल्लेबाजी, अच्छा स्टार्ट, जवाबी हमला बीच मैदान पर होता हुआ, एक्शन रिप्ले देखिए क्या हुआ था मैदान के अंदर खूबसूरती के साथ. अच्छा स्ट्रोक, गेंद ज्यादा आगे थी, बल्लेबाज ने भाप लिया था और गैप में खेलते हुए इनको दिखती है छोटी सी दरार. रन ढूंढते 4, गेंद बॉलिंग की तरफ फरार, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. बहुत अच्छा प्रहार बीच मैदान पर बल्लेबाज का. क्या बात आहे प्रशांत जी. मंगेश वैदी सरळ बॅटने सर्कल भेदणारा फटका. पॉवर प्ले मधील बॅटिंग या ठिकाणी करण्याचा प्रयत्न होतोय. पाहूया या मैदानात कशा प्रकारची संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्राचं लक्ष आज गोरेगाववर लागले आणि प्रहार प्रीमियर लीग वर लागलंय. मॅचही तेवढीच मोठी आहे. विक्रोलियन्स विरुद्ध रायगड. ओहो, यावेळेला कमबॅक फिरोज करतायत. गोरेगावचे खेळाडू आहेत आणि आज रायगड संघाचं प्रतिनिधित्व करतायत, म्हणजेच मुरलीधर 11 मोरबी कामाक्षी रायगड आणि दुसऱ्या बाजूला विक्रोलियन्स विक्रोळी यांच्यातील मॅच आपण पाहतोय. एक चांगला फटका जरूर आला. मंगेश वैदी यावेळेला अगदी खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न. मिड ऑनला मात्र फिल्डर येत आहेत, बॉल अडवत आहेत, तोपर्यंत 1 रन त्या ठिकाणी मिळताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते. या मैदानाची भौगोलिक परिस्थिती जर पाहिली तर मैदान किंचितच छोटं आहे. रायगड टीमचे जर पाहिलं तर ओनर सुरेशभाई डांगर मोरबी गुजरात, मुरलीधर 11 चे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपण पाहू शकता विक्रोलियन्स विक्रोळी अमोल म्हात्रे अँड कंपनी. सातत्याने आपल्याला हा दर्जेदार संघ देखील पाहायला मिळाला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. परंतु या मॅच मध्ये कोण जिंकणार यावर संपूर्ण टेनिस क्रिकेट जगताचं लक्ष लागलंय. स्ट्राईकवर येताना पाहायला मिळत आहेत निखिल जाधव, गिरगावचे खेळाडू आहेत. यावेळेला फुल टॉस बॉल, त्याला दिशा दिली कव्हरच्या दिशेने, तिकडे थोडासा अडथळा आहे, त्या ठिकाणीच बॉल आदळला जातोय. 1 रन त्या ठिकाणी घेतली जाईल. फिरोज एका बाजूला आहेत, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर निखिल आणि मंगेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. कशा प्रकारची कामगिरी केली जाते पाहायचंय, कारण इतर ठिकाणचा टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम जवळपास संपत आला असेल, परंतु मुंबईचा टेनिस बॉल क्रिकेट हंगाम आता बहरात आलाय आणि नेहमी आम्ही तेच पाहतो प्रशांत, आमच्या मुंबईत एप्रिल मे मध्ये मोठ्या प्रमाणावर टुर्नामेंट होतात. यावेळेला चांगला फटका पुन्हा एकदा, परंतु त्या ठिकाणी 1 धाव घेतली जाते आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. जाऊन पोहोचते ती 7 धावांवर धावसंख्या जाताना पाहायला मिळेल. म्हणजे प्रत्येक बॉल एका चांगल्या पद्धतीने तुम्हाला खेळावा लागेल, टोलवावा लागेल, गॅपमध्ये पाठवावा लागेल, परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाजाला चांगल्या पद्धतीने टाकावा लागेल. ओहो, बिगिट करण्याचा प्रयत्न, लेंथवरचा बॉल होता, पिक नाही करू शकले आणि या वेळेला जर पाहिलं तर शेवटचा बॉल चांगल्या पद्धतीने आलाय. पहिल्या षटकाची समाप्ती होते, विकेट नहीं आली है, परंतु धाव संख्या 7 झाली है. प्रशांत जी काय म्हणाल? देखिए पहली गेंद पर एक अच्छा स्ट्रोक था, बाजी तरह से चौकाया था, उसके बाद में फिरोज ने बढ़िया गेंदबाजी करते हुए कमबैक किया है. मंगेश का स्टार्ट अच्छा था, निखिल थोड़ा स्ट्रगल कर रहे हैं, लेकिन पहले ओवर की बात करें तो ये फिरोज का ओवर है. फिरोज ने बहुत अच्छी गेंदबाजी की है, 30 गेंद में 68 चाहिए. शुरुआत गेंदबाज के लिए बहुत ही बेहतरीन होती भी, शानदार स्टार्ट. मुरलीधर 11 मोरबी कामाक्षी रायगड आणि त्यांच्या विरोधात आपण विक्रोलियन्स पाहतोय. 7 धावा पहिल्या षटकात आहेत. रिक्वायर रन रेट वाढलाय, परंतु अशक्य नाहीये, या मैदानात प्रयत्न करावे लागतील ते. आणि बॉलिंग साठी जर पाहिलं तर आता आमंत्रित करण्यात येते संतोष बंड साहेबांना या ठिकाणी आपण पाहू शकता व्यासपीठावरती दाखल होत असताना. अल्ताबाई आपल्याला देखील विनंती, आपण देखील व्यासपीठावरती या. या ठिकाणी सुप्रियो चषकामध्ये निश्चितच कोर कमिटीमध्ये खूप मोठं योगदान असतं, खूप चांगल्या प्रकारचं काम त्यांच्या माध्यमातून. अल्ताबाई आपका भी स्वागत है, वेलकम. और प्रशांतजी, आणि यावर्षी सुप्रीमो चषक 17 ते 21 मे रोजी होणार आहे, याची नोंद सर्वांनी घ्यायची आणि तो सुप्रीमो चॅनेलवर होणार आहे. या वर्षीचा सुप्रीमो चषक सुप्रीमो चॅनेलवर होणार आहे आणि त्याच्या सुप्रीमो चॅनेलवर तुम्ही आस्वाद घेणार आहे या वर्षीच्या सुप्रीमो चषकाचा. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. आशिष मेहरोल यांच्या हातात चेंडू सोपवलाय. यांची सुरुवात जर पाहिलं तर अँटॉप हिलच्या फायटर संघातूनच झाली आणि आता रायगड संघाचं प्रतिनिधित्व करतायत आशिष मेहरोल.
बिग हिट करण्याचा प्रयत्न मंगेश वैद्य यांच्या बॅटमधील फटका जास्त उंची गाठली आहे. पाहूया क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी. पहिला धक्का आशिष मेहरोल यांनी पहिल्याच बॉलवर दिलाय आणि मंगेश वैद्य यांना माघारी परतावं लागतंय. चंद्रकांत जी, अगर पिक्चर सुपरहिट करना है तो आपका रोल आपको पता होना चाहिए. मेरुल को अपना रोल बिल्कुल अच्छी तरह से पता है. और मंगेश वैती का विकेट, बेशकीमती विकेट इन्होंने प्राप्त किया. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाहते थे, बल्लेबाज बिल्कुल सफल हुए और गेंद बल्ले के बीचों बीच नहीं लगी. मिस्टर स्ट्रोक था, गेंद सीधी चली गई लॉन्ग ऑन क्षेत्र में. अच्छा कैच. मेहरुल को अपना रोल क्या है उसका बिल्कुल अच्छा पता है और अब जाकर स्ट्राइक करते हुए आशीष, जबरदस्त गेंदबाजी. और चंद्रकांत जी, आशीष की कोशिश रंग लाती भी. आशिषने पहिल्याच बॉलवर या ठिकाणी विकेट घेतली. मंगेश वैद्य समोरच्या दिशेने क्लिअर करायला गेले फटका, परंतु ते यशस्वी नाही झालं. 75 धावांचं लक्ष तसं या मैदानात साजेस आहे, परंतु गोलंदाजी जरी चांगली असेल विक्रोलिन्सकडे पाठलाग करण्याची क्षमता आहे. प्रितेश जोशी येतात बॅटिंग करण्यासाठी. ठाण्याच्या बाळकुमचे खेळाडू यांना आपण पाहतोय मुख्य स्क्रीनवर. हेमंत बनियाल, तारिफ सय्यद, संतोष बंड, PC पाटील या सर्व दिग्गजांना. अल्ताफ देखील त्यांच्या बाजूला जुडले गेलेत. अल्ताफ इलेव्हनचे सर्वे सर्वा, त्याचबरोबर सतीश कुरूप सर यांना आपण पाहतोय. शिकलकर साहेबांना आपण त्या ठिकाणी पाहतोय. आणि हे सर्व दिग्गज प्रहार चषकाच्या, प्रहार प्रीमियर लीगच्या मंचावर एकत्रित. नौशाद शिकलकर सर्वे सर्वा ज्यांच्या संकल्पनेतून ही क्रीडा स्पर्धा साकार झालेली आहे. नौशादजी शिकलकर सर आपल्याला मुख्य स्क्रीनवर देखील पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचे आयोजक 6वं पर्व मुंबई महाराष्ट्राला एक भली मोठी स्पर्धा प्रहारच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. सगळ्यात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आशिष मेहरोल, परंतु प्रितेश जोशी पाहूयात कशा प्रकारची बॅटिंग करतायत आज विक्रोली. यावेळेला बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न तिकडे राहिला. चेंडूची फेकी, डायरेक्ट हिट कदाचित झाला असता तर नाराज झालेत. कदाचित डायरेक्ट हिट झाला तर आउटही होऊ शकले असते, परंतु डायरेक्ट हिट नाही झाला. अंकुर होते तिकडे. आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 8 वर आहे. 75 धावांचा पाठलाग करायचा आहे. आपण आहोत मुंबईमध्ये, ज्या मुंबईमध्ये या टेनिस बॉल क्रिकेटला सुरुवात झाली. या टेनिस बॉल क्रिकेटचा जन्मच मुंबई शहरामध्ये झाला आणि त्याच मुंबई शहरामध्ये आज क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेटची पाहायला मिळते. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये क्रांती झाली. टेनिस बॉल क्रिकेटला चांगले दिवस जरूर आलेत, परंतु टेनिस बॉल क्रिकेट मुंबईमध्ये ज्या वेळेला असताना त्यावेळेला एक वेगळंच रूप पाहायला मिळतं, एक वेगळी उत्कंठा देखील पाहायला मिळते. आणि आज मुंबईत प्रहार चषक आपण पाहतोय. ओहो, ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु आशिषने थांबवलं निखिलला. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. अशा प्रकारचे जर चेंडू आले तर दबाव थोडासा वाढू शकतो, कारण 6 षटकांच्या मॅचमध्ये 75 धावांचा करायचा आहे पाठलाग. क्षमता दोघांमध्ये देखील आहे. एक थोपवणार आहे, एक थांबवणार आहे आणि एक मात्र टोलावणारे आहेत. यावेळेला हो सुंदरता फटक्यातील गिरगावचा वंडर बॉय KSK स्टार निखिल जाधव यांच्या बॅटमधून एक लाजवाब फटका. धावा मिळतील 6. येतोय षटकार. ओ क्या बात है, खूबसूरत स्ट्रोक था. बल्ले का पूरा चेहरा दिखाया, बल्ले के बीचों बीच टाइमिंग बहुत ही बेहतरीन, गेंद बॉडी रन के बाहर जाते, एफर्टलेस स्ट्रोक. देखिए, जब चैंपियन ट्रॉफी उमेलमान में हुई थी तब निखिल ने बहुत अच्छा प्रदर्शन किया है. बहुत सारे अपसेट करके वो टॉप 4 में पहुंच चुके थे, तो काबिलियत है इस खिलाड़ी के अंदर. गतवर्षी सावर्डेच्या स्पर्धेमधील मॅन ऑफ द सिरीजची मोटरसायकल बाईक, यावर्षी KSKच्या स्पर्धेमधील मोटरसायकल बाईक या देखील निखिल यांच्या नावावर आहेत. गिरगाव कुंभारवाड्याला बिलॉंग करणारा मुंबईचा खेळाडू आहे आणि यावर्षी पहिल्याच प्रयत्नात जुन्नर प्रीमियर लीग देखील जिंकून आलेले आहेत निखिल जाधव. इकडे पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतायत, परंतु समोर आशिष मेहरोल, ऋषिकेश वैद्य दादा यांना देखील स्क्रीनवर आपण पाहतोय अमोल म्हात्रे यांच्या बरोबरीने. क्या बात आहे. यावेळेला आक्रमण, बिग हिट, निखिल जाधव, ब्रँडेड फटका, बॉल सीमा रेषा पार. वा निखिल वा, जबरदस्त आक्रमण, बॅक टू बॅक 2 बॉलवर. क्या एक बार फिर बल्लेबाजी कर रहे बीच मैदान पर निखिल, शानदार तरीके से एक्शन रिप्ले देखे, ऑन साइड पर इस गेंद को खेल दिया था खूबसूरती के साथ, बॉडी रन के बाहर. और वो कह रहे अभी तो असली मंजिल पाना बाकी है, अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है, अभी तो तौली है मुट्ठी भर जमीन, अभी तो तोड़ना आसमान बाकी है. खूबसूरती के साथ गेंद आसमान को चीरती भी बाउंड्री लाइन के बाहर, एक दर्शनीय शानदार सिक्सर. एक कॅप्टन कूल आणि एक फलंदाजीचा शहनशाह ज्याने मुंबई क्रिकेटला आणि टेनिस क्रिकेटला प्रसिद्धी दिली. मुंबई टेनिस क्रिकेटला पडलेलं गोड स्वप्नाचं नाव ऋषिकेश वैद्य यांना देखील आपण स्क्रीनवर पाहतोय. आणि ते गोरेगावचे विशेल पाहिजे, गोरेगावचं भूषण आहेत ऋषिकेश वैद्य. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी निखिल जाधव यांची आक्रमण सुरू आहे. धावसंख्या 20 वर पाठवली निखिल यांनी. आशिष, ओहो, यावेळेला वेग पाहिला मिळाला. भन्नाट वेगातील चेंडू, स्वतः नाराज झाले, परंतु 2 षटकार तर आलेले आहेत. कारण धावसंख्या जर पाहिली तर दुसऱ्या ओव्हरची समाप्ती होते आणि 2 षटकं संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 20. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 4 षटकांमध्ये
55 धावांची आवश्यकता आहे प्रशांतजी. हाँ बिल्कुल, कुएं का पानी अभी भी बहुत गहरा है, निकालने के लिए आपको मशक्कत तो करनी पड़ेगी, लेकिन 2 ओवर में अगर 10 के औसत से आपने रन बनाए हैं और आपने 1 विकेट खोया तो बिल्कुल दोनों बल्लेबाज, एक तरफ पृथ्वी जोशी जिन्होंने इस सीजन में शतक भी बनाया है, तो काबिल तो इनके पास बिल्कुल है। 24 गेंदों का खेल अभी भी शेष और 55 रनों की जरूरत है, तो मैच दोनों तरफ बना। पावर प्ले के ओवर में 10 के औसत से रन बने हैं, निखिल फॉर्म में लग रहे हैं, बहुत एफर्टलेस बल्लेबाजी कर रहे हैं, तो आने वाले वो 24 गेंदों में मजा आएगा, मजा बिल्कुल आएगा। 13 गेंदों में अब 13.75 के औसत से आपको रन बनाने हैं। करंट रन रेट की बात करें तो 10 का है, लेकिन रिकवायर रन रेट चंद्रकांत जी 13.75 है, थोड़ा सा ऊपर चला गया है। उसको कंट्रोल करने के लिए ये एक बड़ा ओव्हर चाहिए बल्लेबाजों के लिए। आणि बॉलिंगसाठी जर पाहिलं तर झारखंड राज्यातील रांचीचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. इरफान मलिक आणि बॅटिंगसाठी प्रीती जोशी. प्रेक्षक पहा, मुंबईकर प्रेक्षक आहेत, काही आपल्या कामावरून आलेले आहेत आणि मॅचचा आनंद घेत आहेत, या प्रहार प्रीमियर लीगचा आनंद घेत आहेत. तुडुंब गर्दी या मैदानात प्रेक्षक नेहमीच करतात आणि आज जर पाहिलं तर आज, उद्या आणि परवा देखील प्रेक्षकांची गर्दी इकडे पाहायला मिळणार आहे. इरफान आणि समोर जर पाहिलं तर प्रितेश. ओहो, यावेळेला लोअर फुलटॉस ऑप्टमच्या बाहेर कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न राहिला, तिकडे एक धाव घेतली गेली आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहिलं मी ती 21 धावांवर हा धावफलक जातोय. प्रत्येक बॉल मात्र महत्वपूर्ण असणार आहे आणि तो कशा पद्धतीने या ठिकाणी टाकला जातोय किंवा टोलावला जातोय. या दोन टीम मध्ये या अगोदर देखील खूप सामने झालेत, काही सामने विक्रोलियन्सने जिंकलेत, काही सामने रायगडने जिंकलेत, परंतु हा सामना कोण जिंकणार हे पाहायचं आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आणि पंच मात्र या ठिकाणी नो बॉल घोषित करतायत. कव्हर्सला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु वेगात बॉल निघून गेला. पंच नो बॉल करतायत घोषित या ठिकाणी आणि यानंतर असेल फ्री हिट. त्याचा फायदा या ठिकाणी कशा प्रकारे घेतला जातोय प्रशांतजी पाहूयात. बिल्कुल इस वक्त मौका है, खास करके फ्री हिट का मौका जिसपे बल्लेबाज अपने बाजू खोल सकते हैं। और प्रहार प्रीमियर लीग 2023 पिक्चर है सुपर हिट, अगली गेंद फ्री हिट, दे घुमा के खेलने का मौका मिलेगा निखिल को। ये काफी ऑफ टाइम के बाहर गेंद थी, छेड़छाड़ी करने की कोई जरूरत नहीं थी, लेकिन मोमेंटम के साथ जाना चाहते तो ज्यादा दूर वाली गेंद के साथ छेड़छाड़ी करने की कोशिश की। फ्री हिट की गेंद है ये। निखिल जाधव स्ट्राइकवर बॅटिंगसाठी. यावेळेला फटका चांगला खेळलाय, परंतु काही फूट आतमध्ये लागला आणि कदाचित तो 2 फूट पुढे असता तर षटकार देखील जाऊ शकला असता किंवा चौकार, परंतु तो भिंतीला आदळलाय जरूर, परंतु फटका चांगला होता. आत्मविश्वास निखिल कमी होऊ देणार नाहीये, फटका चांगला होता. मैदानाला अनुरूप प्रशांतजी, आमच्याकडे मुंबईत जवळपास 90% मैदानं ही डिक्लेअर असतात, छोटी छोटी मैदानं असतात आणि त्यामुळे फलंदाजांना वेगवेगळ्या पद्धतीच्या मैदानात कशी बॅटिंग करायची हे बरोबर माहिती असतं आणि निखिल त्यापैकी एक खेळाडू आहे आणि ती अनुरूप बॅटिंग करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला चांगला फटका, परंतु बॉलही चांगला होता, समोरच्या दिशेने खेळला, 1 रन तिकडे मिळेल आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते ती म्हणजे 24. दोन्ही टीम चांगल्या आहेत, दोन्ही टीम मध्ये दर्जेदार खेळाडू आहेत, दर्जेदार क्रिकेट आहे आणि कारण जरी टीम रायगड पाहिली तर सातत्याने मुंबईचे देखील खूप सारे खेळाडू या टीम मध्ये प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, तर दर्जेदार खेळाचं प्रात्यक्षिक नक्कीच पाहायला मिळणार आहे. यावेळेला फटका पॉइंटच्या दिशेने मार्गस्थ होतोय आणि जातोय 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 सीमारेषेच्या पार 4 धावांसाठी. वा निखिल वा, निखिलची बॅट मात्र आता बोलते आणि प्रेक्षकांचं मनोरंजनही करते, धाव संख्येचा आलेखही उंचावते. शानदार बल्लेबाजी, खास करके बल्लेबाज निखिल द्वारा ऑफ स्टंप के बाहर ज्यादा आगे गेंद थी, पॉइंट का खिलाड़ी दायरे के अंदर उनके सर के ऊपर से खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया था। अच्छी क्रिकेट, सकारात्मक क्रिकेट क्या होती है वो निखिल बता रहे हैं। स्कोर बिल्कुल 28 एक विकेट के नुकसान पर है, तो मैच में निखिल ने बिल्कुल जान डाली है। 28 धावा धाव फलकावर आहेत. निखिल जाधव एका बाजूने संघर्ष करताना पाहिला मिळतात, चांगली बॅटिंग करतायत. ओहो, आणखीन एक फटका, त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला निखिल यांच्या बॅट मधील फटका, परंतु त्या ठिकाणी कदाचित रणनीती होती. फटका चांगला होता, परंतु मध्ये भिंत आड असल्या कारणाने त्या ठिकाणचा व्ह्यू या ठिकाणी दिसला नाहीये आणि निखिल असं वाटत होतं मोठी खेळी आणि चांगली खेळी करत होते, परंतु कदाचित संघनायकांनी एक रणनीती त्यांच्यासाठी बनवली होती आणि त्या रणनीतीमध्ये कॅचही चांगली पकडली. जवळपास कदाचित क्षेत्ररक्षक थोडा आजूबाजूला असता तर षटकार गेला असता. सागर रणपिसे हे चर्चगेट कुलाबा परिसरातील खेळाडू आहेत, ते पकडतायत कॅच.
क्रिकेट की बात करें तो अगर मगर से बिल्कुल क्रिकेट नहीं होती। पॉइंट पर खिलाड़ी तैनात था, पॉइंट पर सागर ने बहुत अच्छा कैच लपका और तारीफ करने की इरफान की बहुत बढ़िया गेंदबाजी। लाइन ऑफ स्टंप के बाद आउट ऑफ द ऑफ स्टंप फुल लेंथ गेंदबाजी उन्होंने की ताकि बल्लेबाज उसी शॉट को एक बार फिर दोहराए। बहुत बेहतरीन रणनीति थी, बहुत अच्छा जो कि खेल मैदान के अंदर इरफान द्वारा। और निखिल जो खतरनाक साबित हो रहे थे 8 रन बना के बैक टू द पेपरन चले गए हैं। दूसरा झटका फिलहाल इस वक्त बल्लेबाजी करने वाली टीम के लिए। निकेत आउट होत आहेत, परंतु त्या अगोदर आपल्या टीमसाठी चांगली कामगिरी केली। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत नागेंद्र वाडेकर। मागील पावसाळी हंगामामध्ये ज्या ज्या खेळाडूंनी प्रभावित केलं त्यातील एक नाव होतं नागेंद्र वाडेकर म्हणजे नागा। तोच बॅटिंगला येताना पाहायला मिळतोय। या पश्चिम उपनगरांमधून क्रिकेटला सुरुवात त्यांनी केली, परंतु दर्जेदार खेळ करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे। जरी निखिल बाद झाले असेल तर नागेंद्र पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतायत। इरफान ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू पंच आमच्याकडे वळताना पाहायला मिळत आहेत। व्हाईट बॉल घोषित करतायत। धावसंख्या 1 ने पुढे जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 धावांवर। फिलहाल इस ओवर की बात करते तो इरफान अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, इसमें कोई संदेह नहीं है। काफी संख्या में दर्शक भी मौजूद गोरेगांव के इस खूबसूरत मैदान पर और अच्छा बैटल, अच्छी जंग बीच मैदान पर आप देख रहे हैं गेंद और बल्ले के बीच। खोलव्या टप्प्याचा बॉल होता, परंतु बॅटची कडा घेत पाठीमागच्या बाजूला मार्गस्थ होताना पाहायला मिळेल। 75 धावांचा पाठलाग करायचा जरूर, परंतु ज्यावेळेला पहिली 3 षटकं संपतायत धावसंख्या या ठिकाणी होताना पाहायला मिळते ती 30। अजूनही मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे। 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 45 धावांची आवश्यकता आहे। लक्ष थोडंसं मोठं झालंय, परंतु या मैदानात अशक्य असं काहीच नाहीये। प्रयत्न मात्र त्यासाठी करावे लागणार आहेत आणि ते प्रयत्न कशा प्रकारे केले जातील विक्रोलियन्स विक्रोळीकडून पाहायचंय। कारण नागेंद्र आहे नागेश वाडेकर आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर प्रितेश जोशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे। प्रहारचं व्यासपीठ अगदी भव्य दिव्य आपण पाहतोय आणि या भव्य दिव्य व्यासपीठावरती दिग्गज मान्यवर आता दाखल झालेत। क्रीडा शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रश्री संदीप वालावलकर यांचं व्यासपीठावरती शुभ आगमन होतं आहे। प्रहार प्रीमियर लीगचे शिल्पकार नौशाद शिकलगार यांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत। महाराष्ट्रश्री संदीप वालावकर आपलं सहर्ष स्वागत है। त्याचबरोबर प्रेक्षक देखील पहा, प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। लेकिन मैच की तरफ आप रुख करेंगे। 30 रन 2 विकेट के नुकसान पर है। 18 गेंदों में 45 रनों की जरूरत है। हमारी जिंदगी वीडियो गेम जैसी होती है, हम एक लेवल को पार करते तो दूसरा लेवल बहुत कठिन हो जाता है। तो अब पहले 3 ओवर में 30 और आने वाले 3 ओवर में आपको 45 बनाने हैं, तो चैलेंज तो रहेगा, लेकिन एक तरफ चैलेंज है तो दूसरी तरफ मौका भी होगा, अवसर भी होगा। प्रहार प्रीमियर लीग पाहण्यासाठी प्रेक्षक मिळेल त्या ठिकाणी जागा बनवतायत आणि आपण मॅचचा आनंद घेतात। परंतु एवढीच विनंती आहे, जिकडे बसलेला आहात सुरक्षितपणे बसायचं आहे, कारण चारी बाजूला तुम्ही नजर टाका। आताच प्रेक्षकमय वातावरण होताना पाहायला मिळालंय आणि उद्या परवा तर आणखी वेगळी परिस्थिती असणार आहे। त्यामुळे प्रहार प्रीमियर लीग रंगात आली आहे। दुसऱ्याच रात्रीत मात्र प्रेक्षकांची प्रचंड गर्दी गोरेगाव मुंबईत आणि अण्णाभाऊ साठे क्रीडांगणामध्ये होताना पाहायला मिळते। फिरोज येतात गोलंदाजीसाठी। यावेळेला चांगला फटका, अखूट टप्प्याचा बॉल भिरकावून दिला गेला सीमारेषेच्या पलीकडे। लांब 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 वरचा षटकार, 6 धावा। क्या जबरदस्त बल्लेबाजी। टप्पा खाने के बाद उछाल था, इस गेंद को भाप लिया था, पढ़ लिया था और गेंद को खेल दिया था ऑफ साइड पर कवर क्षेत्र में। खूबसूरत स्ट्रोक है। देखिए एक्शन रिप्ले, फिरोज गेंदबाजी करने के लिए आए हैं। पहली गेंद पर क्या स्वागत हुआ, टप्पा बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर, आंखों से दूर गेंद थी, फिर भी खूबसूरती के साथ गेंद को ऑफ साइड पर एक अच्छा स्ट्रोक बल्लेबाज का। चांगला स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळाला। चुकीला माफी नाही याचा उल्लेख अगोदर देखील आपण केला होता। या मैदानावर तुम्ही चुकी केलीत, गोलंदाज कोणीही असू देत, बॉल मैदानाच्या बाहेर जाण्याची संभावना जास्तीत जास्त आहे। 36 धावा झालेल्या आहेत आणि समीकरण मात्र आता बदलताना पाहायला मिळेल। 17 चेंडू 39 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आहे। पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल। प्रत्येक बॉल नंतर समीकरण मात्र या ठिकाणी बदलताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। पाहूया एका बाजूला मुरलीधर 11 मुरबी गुजरात कामाक्षी रायगड आणि दुसऱ्या बाजूला आपण विक्रोलियन्स विक्रोळी पाहू शकतो। ओहो, यावेळेला कमबॅक करताना पाहायला मिळाले फिरोज। फुलर लेनचा चेंडू वाईड यॉर्कर केला आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय। 16-39 एका बॉल नंतर समीकरण बदलतील, कधी विक्रोलियन्स कधी रायगड अशी मॅच मात्र या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। पाहूया या मॅच मध्ये विजेता कोण होईल, कारण ही महत्वाची मॅच आहे। इकडे जिंकून पोझिशन स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न असणार आहे टीमचा। पाहूया काय होईल। कोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला, अपीलही केलं। अपील पंचाने किंचित अपील जरूर झालं होतं, परंतु लेग बायच्या स्वरूपातील एक धाव तिकडे कळवली गेली आणि समीकरण मात्र बदलतंय। धाव संख्या जाऊन पोहोचते ते अजून धाव संख्या झाली आहे ती 37 झाल्यात।
38ची आवश्यकता आहे. 15 बॉल बाकी आहे आणि 38 धावांची आवश्यकता आहे. हे 3 बॉल खूप महत्वपूर्ण असणार आहेत. या मॅच मध्ये काय होतंय ते पाहायचं आहे. केवळ गोरेगावच नाही, जोगेश्वरी, राम मंदिर, अगदी अंधेरीवरून कोणी जर पाहिलं तर मालाड, कांदिवली, बोरवली, दहिसर पासून क्रिकेट रसिक इकडे आलेले आहेत. संपूर्ण पश्चिम उपनगरामधून प्रेक्षक इकडे, काही पूर्व उपनगरामधून आले असतील, काही मुंबई शहरामधून, तर काही मीरा भाईंदर, वसई विरार परिसरातून देखील क्रिकेटचे चाहते ही स्पर्धा पाहण्यासाठी गोरेगाव गाठला असणार आहे. कारण प्रहार प्रीमियर लीग सुरू आहे. हो, या वेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल फिरताना पाहायला मिळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. चेंडूची फेकी केली गेली. 1 रन तिकडे घेतला गेला. दुसऱ्याही धावेचा कॉल केला जातोय, परंतु थांबवलंय. लेग बायच्या स्वरूपातील ही धाव होती. एक धाव खूप महत्वपूर्ण असणार आहे आणि धाव संख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 38 धावा धाव फलकावर होताना पाहायला मिळत आहेत. एक बॉल निर्णायक असणार आहे. एका बॉलवर काय होईल ते आपल्याला पाहायचंय. थरार मात्र वाढताना पाहायला मिळतोय. निखिल माघारी जरूर परतले, परंतु नागेंद्र वाडेकर हा 37 धावांची आवश्यकता. 14 बॉल आणि 37 धावांची आवश्यकता. बिगिट करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी जरूर आणि या प्रयत्नात मात्र नागेश माघारी परततायत. किंचितसा खूपचा टप्प्याचा चेंडू होता. मोठा फटका नाही खेळू शकले. विकेट मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळते ती म्हणजे नागेश यांची. देखिए क्रिकेट का जो खेल है बिल्कुल संयम का खेल है। जिस तरह से बीच मैदान पर आप देख रहे हैं फिरोज की गेंदबाजी शुरुआत खूबसूरत सिक्सर के साथ, उसके बाद में कमबैक देखिए, गेंद बल्ले को लगी, उसके बाद में विकेट कीपर ने अपना काम विकेट के पीछे पूरा किया। नागेंद्र की पारी समाप्त 38 3 विकेट के नुकसान पर है। ये जो मैच है जिसमें संयम रखना बहुत जरूरी है, पेशेंस के साथ क्रिकेट खेलना बहुत जरूरी है और प्रशंसा करनी चाहिए फिरोज की, क्या कमबैक किया है। चंद्रकांत जी, पहली गेंद पर छक्का आता है तो बिल्कुल दबाव बनता है गेंदबाज के ऊपर, लेकिन फिरोज इस तरह का दबाव झेलना जानते हैं, अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। 13 बॉल 37 धावांची आवश्यकता. थोडंसं पारडं या ठिकाणी रायगडचं जड होऊ लागलं, परंतु ते कमी करावं लागेल, हलकं करावं लागेल. प्रितेश जोशी आहेत आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर आता रोहित भालेराव मैदानाच्या कडे गोळवली. कल्याण परिसरातील खेळाडू किडनी या नावाने देखील ओळखले जाणारे मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. आपल्या टीमसाठी अशी कामगिरी करायची की जी सर्वांना लक्षात राहील. टीम संकटात असताना बॅटिंग करावी लागेल. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर रायगड टीम देखील बलाढ्य आहे. बॅटिंग स्ट्रेंथ म्हणा, बॉलिंग स्ट्रेंथ म्हणा, त्यांचीही अगदी पॉवरफुल आहे आणि त्यांचाही प्रयत्न असेल धावांना रोखण्याचा, परंतु फलंदाजांचा करण्याचा. यावेळेला बॅटची कडा घेत चेंडू मात्र मागच्या बाजूला मार्गस्थ होतोय. अडवला गेला मात्र तिकडे बॉल. ऋतांशु पाटील त्या ठिकाणी होते. नवी मुंबईचे खेळाडू आहेत. नवी मुंबई परिसरातील खेळाडू आहेत आणि त्यांच्याकडून अडवला गेला चेंडू. बघता बघता 4 ओव्हर संपल्या आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 39. अजूनही जर पाहिलं तर 12 बॉल बाकी आहेत आणि 12 बॉल मध्ये 36. पुन्हा तेच समीकरण, 6 बॉल सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी 12 पैकी मारावे लागतील. प्रशांत जी काय म्हणाल? चंद्रकांत जी, अब एक बार फिर आपको तय करना है, 6 गेंदे आपके पास है, वो पहली 6 गेंदे, उसमें से आपको कितनी गेंदे बाउंड्री लाइन के बाहर भेजने चाहिए, तो छक्के आपको जड़ने, लेकिन आपके पास वो 12 गेंदे हैं, तो आपका शॉट सिलेक्शन बहुत इंपॉर्टेंट है। और इस वक्त जो दबाव जो है बल्लेबाजों के ऊपर है, मोमेंटम गेंदबाजों की तरफ है, और मोमेंटम दिखता नहीं, हवा की तरह होता है, महसूस करने की जरूरत है। मैच बहुत अच्छा चल रहा है और पिछला ओवर फिरोज का बहुत बढ़िया रहा, 2 ओवर 14 रन और 1 विकेट। स्पेल बहुत अच्छा रहा फिरोज का, जिन्होंने खास करके वो 14 रन दिए, 7 के औसत से रन दिए हैं, तो बढ़िया गेंदबाजी की इस टूर्नामेंट में फिरोज द्वारा। या मॅच मध्ये रंग भरायचे असतील तर मात्र 1-2 मोठे फटके सुरुवातीलाच आवश्यक आहेत आणि ते येतील का त्याची उत्कंठा या ठिकाणी लागलेली असणार आहे. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर आमंत्रित करण्यात येते पुन्हा एकदा इरफान यांना. इरफान मलिक म्हणजे मागील 2 पर्व जर पाहिलं तर मुंबई महाराष्ट्रातील क्रिकेट खेळतायत खरं, परंतु मूळचे झारखंड रांचीचे, परंतु आपल्याकडे क्रिकेट ते खेळतायत मागील 2 हंगाम. आणि बॅटिंग आणि बॉलिंग बॅटिंगवर देखील त्यांनी प्रभावित केलंय. 2 ओव्हर बाकी आहेत, 12 चेंडू बाकी आहेत, 36 धावांची आवश्यकता. विक्रोळीला रोहित भालेराव आणि प्रितेश जोशी. यावेळेला फटका, अगदी चांगला फटका येताना पाहायला मिळाला, परंतु क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि अशी स्ट्रेंथ आहे या बॉलरची. इरफान सातत्याने खोलवर टप्प्याची चेंडू टाकण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे आणि तो चेंडू मात्र या ठिकाणी त्यांच्याकडून येताना पाहायला मिळाला. 11 चेंडू बाकी आहेत, 35 धावांची आवश्यकता. 11 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी कव्हरच्या दिशेने झाला. एक धाव मिळेल. समीकरण पुन्हा एकदा, एका धावेने धाव फलक मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 41 वर.
10 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. वाट पाहतायत प्रेक्षक, कधी येणार षटकार, कधी येणार चौकार, मॅच मधील रंगत कधी वाढणार, ती प्रयत्न प्रेक्षक वाट पाहतायत. रोहित भालेराव त्यासाठी ओळखले जातात, परंतु येतील का त्यांच्या बॅटमधून मोठ्या फटके, त्याची प्रेक्षक वाट पाहतायत. यावेळेला पुन्हा खोलवर टप्प्याचा बॉल, परंतु त्यावर एक फटका चांगला होता आणि तेवढं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. थोडासा बाजूला गेला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. संधी दिली जात नाहीये. बॉलर सातत्याने यॉर्कर लेन, खोलवर टप्पा, ब्लॉक होल, वाईड यॉर्कर हे चेंडू टाकतायत. त्यामुळे या चेंडूंचा तोडगा काढावा लागेल आणि तशीच त्या साजेशी बॅटिंग करावी लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 43 धावांवर आणि अजूनही जर पाहिलं तर बॉल बाकी आहेत ते 9 आणि धावा करायच्या आहेत त्या 32 धावा करायच्या आहेत. या मैदानात एकेका ओव्हरमध्ये आम्ही 30-30 धावा पाहिल्यात, परंतु 9 बॉलमध्ये 32 धावा होतील का ते पाहायचंय. यावेळेला बॅटच्या पट्ट्यात पुन्हा चेंडू येऊ शकला नाही प्रॉपर आणि फुलटॉस, लोअर फुलटॉस होता, परंतु एका धावेसाठीच तो पुन्हा एकदा बॉल जाताना पाहायला मिळेल. इरफान यांनी या ओव्हरमध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर मोठा फटका येऊच दिलेला नाहीये. एकेका धावेने धावफलक पुढे जरूर निघालाय, परंतु रिक्वायर रन रेट देखील वाढत चाललाय. 8 बॉल 31. षटकारांची वाट पाहतात प्रेक्षक, येतील का ते या ठिकाणी मोठे फटके. प्रितेश जोशी बॅटिंगला मात्र थोडेसे लवकर आले होते आणि त्यांच्या बॅटमधून मोठा फटका येईल का याची आवर्जून वाट पाहिली जाते. पुन्हा एकदा चांगला चेंडू येताना पाहायला मिळतोय. वाईड यॉर्कर, वेग भन्ना, डॉप स्टंपच्या बाहेर, बॉल मात्र डॉट, निर्धाव चेंडू, दबाव बॅटरवर आता येणार आहे, कारण गरज आहे फटक्यांची. मोठे फटके या ठिकाणी मारावे लागतील. आपण आहोत मुंबईमध्ये, मुंबईच्या गोरेगावमध्ये आणि गोरेगावच्या अण्णाभाऊ साठे क्रीडांगणामध्ये, ज्या ठिकाणी प्रहार प्रीमियर लीग ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा सुरू आहे. पुन्हा एकदा तेच पाहायला मिळालं. धाव घेण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला गेलेला नाहीये आणि आता मॅच जवळपास शेवटच्या ओव्हरमध्ये जाते आणि त्या ठिकाणी धावांची आवश्यकता असणार आहे ती. प्रशांतजी, 6 चेंडू शेवटचे बाकी आहे, 31 धावांची आवश्यकता. प्रहार की बात करें तो इसी मैदान पर 28 रन बने हैं। इस मैदान पर अब अच्छे के तो 31 रन आपको बनाने, तो इसका मतलब चैलेंज बल्लेबाज के लिए है। लेकिन क्रिकेट की परिभाषा को जो लोग जानते हैं, असंभव नहीं है, रन बन सकते हैं। अभी फिलहाल बल्लेबाजों के ऊपर प्रेशर है, दबाव बल्लेबाजों के ऊपर बिल्कुल रहेगा, मोमेंटम गेंदबाजों की तरफ है। इस मैच में सबसे बड़ा मौका, सबसे बड़ा अवसर बल्लेबाज के लिए है हीरो बनने का। गेंद 31, मजा आएगा। वक्त का मोहरा, शतरंज की चाल, हारा तो जिंदगी, जीता तो कमाल। प्रतियोगिता का ये 6वां साल, अब मजा आएगा। 6 गेंद 31 है, तो मैं समझ सकता हूँ कि चैलेंज भी है, लेकिन वही बात है, हीरो बनने का मौका बल्लेबाज के पास। अशक्य असं क्रिकेटच्या खेळात काहीच नसतं, फक्त तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं असतं. ते प्रयत्न या ठिकाणी होतील का पाहूयात. सन्माननीय अतिथी मान्यवर नौशाद शिकलकर सरांना आपण या ठिकाणी पाहतोय. तर आपण आक्रमण मात्र या ठिकाणी करताना पाहायला मिळतात. मोठा फटका तर येतोय आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. मॅच संपलेली नाहीये, मॅच ऑन आहे. संदीपजी वालावरकर साहेब, महाराष्ट्र श्री, हे देखील मॅचचा आनंद घेतात. नौशाद शिकलकर साहेबांच्या बरोबरीने श्रीमती शबाना ठाकूर मॅडम यांचंही या ठिकाणी आगमन झाले. हार्दिक असं स्वागत असणार आहे. 5 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता. रोहित भालेराव सिक्सर किंग आहेत. मला अजूनही पावसाळी क्रिकेट मधील नगरसेवक चषक नवी मुंबईची शिरवणीची स्पर्धा आठवते, ज्यामध्ये एका स्पर्धेमध्ये तब्बल 23 षटकार मारणारा बॅटर बॅटिंग करतोय. नाव आहे रोहित भालेराव. पाहूया आज तशाच षटकारांची आवश्यकता टीमला आहे, मारले जातील का पाहायचंय. पहिल्याच बॉलवर मोठा फटका त्या ठिकाणी खेळला. अंकुर सिंग यांच्यासारख्या एका बलाढ्य गोलंदाजाच्या विरुद्ध ही स्ट्रेंथ आहे रोहित भालेराव यांची. पुन्हा एकदा बिग हिट. याही वेळेला बॉल निघाला मेट्रो दर्शनसाठी सीमारेषेच्या पलीकडे. धावा 6, षटकार. वा रोहित वा. आक्रमण मात्र या ठिकाणी जबरदस्त करतायत. क्या बल्लेबाजी कर रहे बीच मैदान पर रोहित, जो सबको करके मोहित। ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक, लाजवाब बल्लेबाजी। अब एक सिक्का है, 2 पहलू है, एक तरफ चैलेंज है, दूसरी तरफ मौका लिखा हुआ है। रोहित लाजवाब बल्लेबाजी कर रहे हैं। पहा, अजूनही 4 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. मॅच टाय झाली तर विकेटचा आधार आहे. विक्रोलींच्या विकेट 3 आहेत आणि रायगडच्या विकेट 5 आहे. म्हणजे 4 चेंडू मध्ये जर पाहिलं तर जर विकेट गमावल्या गेलेल्या नाही तर या ठिकाणी आपल्याला धावा
तर 18 सुद्धा चालू शकतील, परंतु 19 धावांची आवश्यकता आहे आम्हाला. नक्कीच या ठिकाणी अभिमानास्पद गोष्ट आहे, मंचावर महाराष्ट्रश्री, भारतश्री आणि महाराष्ट्र राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार, शिवछत्रपती पुरस्कार विजेते शरीर सौष्ठवपटू संदीपजी वालावलकर साहेब आमच्यामध्ये उपस्थित आहेत. सर, आपलं हार्दिक 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 असं स्वागत. आपल्या येण्याने या प्रहार प्रीमियर लीगची शोभा वाढलेली आहे. आम्ही वर्तमान पत्रामध्ये तुमचे राखाण्याच्या राखाने वाचायचो, तुमच्या कीर्ती पाहायचो. आज तुम्हाला भेटण्याची संधी मिळाली. जाऊयात मॅचच्या दिशेने. मॅचही तशीच होताना पाहायला मिळते. रोहित भालेराव, ओहो, हा बॉल जर पाहिलं तर बॅटच्या पट्ट्यात येऊ शकलेला नाहीये. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू होता, परंतु बॅटच्या पट्ट्यात काही आलं नाही. 3 चेंडू 19 धावा, परंतु 18 देखील चालू शकतील. विकेट गमावल्या गेल्या नाहीत, तर पाहूया ते येतील का. हे आहेत भारतश्री, हे आहेत महाराष्ट्रश्री, शिवछत्रपती पुरस्कार विजेते संदीपजी वालावलकर सर आपल्यामध्ये आहेत, आनंद घेत आहेत प्रहार प्रीमियर लीगचा. ओ हो, यावेळेला पुन्हा एक संधी, नामी संधी होती, नाही फटका खेळू शकले. व्हेरिएशन केलं, गती कमी केली आणि मात्र तिकडे रोहित भालेराव नाराज असतील. कदाचित मोठा फटका खेळण्याची संधी होती, परंतु तो नाही आला. अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी 2 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी आता 19. मागील 2 चेंडू निर्धाव आले आणि त्याने मॅचचं पारड मात्र पुन्हा एकदा मुरलीधर 11 मोरबी कामाक्षी रायगड या टीमच्या बाजूने आता झुकलंय. चांगला बॉल. अंकुर सिंग भारतातील नामवंत गोलंदाजांपैकी एक आहे आणि त्याची झलक त्यांनी या ठिकाणी दाखवली. चौकार जरी आलाय, मॅच मधील चुरस मात्र कमी झाली आहे. 1 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता. यानंतर विजेत्या संघांमधील सामना होणार आहे, याची नोंद आपण घ्यायची आहे. आणि पराभूत झालेल्या संघाची उद्या पहिला सामना होणार आहे. तारिफ सय्यद हे देखील या ठिकाणी उपस्थित या वेळेला फटका चांगला खेळलाय, परंतु विकेट त्या ठिकाणी येताना पाहायला मिळते. चला, यानंतर नॉर्थ हिमालयन टायगर्स दिल्ली आणि त्यांच्या विरुद्ध जर पाहिलं तर मॅच या ठिकाणी मुरलीधर 11 मोरबी कामाक्षी रायगड, दिल्ली विरुद्ध रायगड ही मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रहार प्रीमियर लीग. टॉस के लिए आइए नॉर्थ हिमालयन टाइगर्स दिल्ली और